अर्थ फाउंडेशन यांच्या संस्थापिका माधवी नाईक, ज्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस देखील आहेत, त्यांच्या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला सुरू झाली होती आणि 13 वर्ष ही कंटिन्यू सुरू होती. त्यानंतर कोविड आला मध्ये आणि कोविडनंतर थोडासा खंड पडला आणि त्यामुळे पुन्हा ही आम्ही रिवाईव्ह केलेली आहे, पुनर्जीवित केलेली आहे. आणि आज 6 मार्च जो नरेंद्र बल्लाळ यांचा पुण्यतिथी देखील असतो, तर त्या निमित्ताने आपण त्यांच्याच सभागृहात आज आपण हा कार्यक्रम इथे पार पडतो आहे. त्यामुळे आपण सर्वजण इथे आलात वेळात वेळ काढून, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तसं आपण बघतो आहे की आज जी व्याख्यानमाला आहे त्याच्यात 2 सत्र आहेत. पहिल्या सत्रात आपले पाहुणे आहेत दीपक करंजीकर, जे फार मोठे अभिनेते, इकॉनॉमिस्ट आहेत, लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, ते आहेत. आणि त्याचबरोबर दुसऱ्या सत्रात आहेत अभिराम भडकमकर सर. त्यांचं देखील इथे आगमन होईल काही वेळात. ते देखील फार मोठे अभिनेते आहेत, लेखक आहेत. त्या दोघांचं आपल्याला इथे ऐकायला मिळणार आहे आणि एक वेगळी पर्वणी, विचारांची पर्वणी इथे ऐकायला आपल्याला सर्वांना त्याचा एक अनुभव घेता येणार आहे. आपण 2 मिनटात कार्यक्रम सुरू करतो आहे. महापौर मॅडम जशा येतील तसा आपण कार्यक्रम लगेच सुरू करू. धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर मॅडम शर्मिला पिंपलोळकर यांचं मनापासून स्वागत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. महापौर मॅडम, उपमहापौर कृष्णा पाटील सर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक मॅडम, ठाणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष संदीप लेले सर, ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ सर आणि आजचे आपले जे वक्ते आहेत दीपक करंजीकर सर, या सर्वांना मी विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं. आपण सुरुवातच मला वाटतं दीप प्रज्वलनाने करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की Yes, ma'am. थँक्यू. विरोधी पक्षनेते शानू पठाण सर देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत. ज्येष्ठ लेखक संजय वाघुले सर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. त्याचबरोबर ठाणे वैभवच्या संस्थापिका कुमुदिनी बल्लाळ यांच्या हस्ते देखील दीपप्रज्वलन होत आहे, त्यांचं देखील स्वागत. नरेंद्र बल्लाळ व्याख्यानमाला इथे पार पडतीये आपल्या या बल्लाळ सभागृहात. आज सर्वप्रथम आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. मी मिलिंद सर, ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांना विनंती करतो की महापौर मॅडमचं त्यांनी स्वागत करावं. इकडे जिल्हा भाजपचे अध्यक्ष संदीप लेले सर, त्यांचं देखील स्वागत. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश बेरारी सर, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आपण एक पुस्तक देतोय कारण मागच्या वर्षी ठाणे वैभवला 50 वर्ष झालेली आहेत, तर छापता पुस्तक आपण प्रत्येकाला देत आहोत. आणि आमच्या काही लाडक्या त्यांच्या संकल्पनेतून की खरं व्याख्या स्वागत करून आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर पिंपळकर मॅडम, उपमहापौर आमचे मित्र कृष्णा पाटील, भारतीय जनता पक्षाचे नेते संदीप लेले, विरोधी पक्षनेते शानू पठाण, ठाणे महापालिकेचे उपायुक्त बिरारी साहेब आणि ठाणे वैभव
तर्फे आम्ही मनपूर्वक स्वागत अशा व्यक्तीचं करतो की जी व्याख्यानमाला 13 वर्षांपूर्वी यांनी सुरू केली, त्या ॲडव्होकेट माधवी नाईक. मध्ये 4-5 वर्षाचा खंड पडला आणि हे 14वं वर्ष आहे, परंतु ही संकल्पना मुळात त्यांची होती. कारण आम्ही ज्या श्रीरंग सोसायटीत राहतो तर त्या भागातच त्या निवडून आलेल्या होत्या आणि त्यावेळेला हा उपक्रम आम्ही सुरू केला आणि हुज हू म्हणता येईल असे सर्व लोक 13 वर्षात ह्या व्याख्यानमालेला आले होते. ही व्याख्यानमाला पूर्वी 3 दिवस चालायची. श्रीरंग विद्यालयाच्या भव्य पटांगणात ती चालायची आणि खूप लोक उपस्थित त्यात, म्हणजे ठाणेकर तिथे जी उपस्थिती आम्हाला मिळायची. परंतु खंड पडला होता कोविडनंतर. मग आता ते कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे आणि म्हणून मग आजचा दिवस आम्ही निवडला तो एवढ्यासाठीच की ठाणे वैभवचे संस्थापक नरेंद्र बल्लाळ यांचा आज 32वा स्मृतिदिन आहे आणि ते औचित्य साधून आम्ही ह्या उपक्रमाला पुन्हा एकदा तो पुनरुज्जीवन आम्ही त्याचं करतो आहे. खरं म्हटलं तर आजचे दोन्ही वक्ते आपल्यासमोर आपल्या समवेत आत्ता उपस्थित आहेत. दीपक करंजीकर आहेत, जोरदार टाळ्या वाजून त्यांचंही आपण स्वागत करूया. दुसरे प्रसिद्ध नाटककार अविराम भडकमकर तेही उपस्थित आहेत आणि पुढचे 3 तास हे दोघं आपल्याला जो काही खजिना देणार आहेत त्यासाठी आम्ही तयार आहोत. परंतु तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत. मी जास्त वेळ घेणार नाही कारण महापौर मॅडम यांना पण जायचं आहे आणि आपल्याला सर्वांना ही 2 भाषणं ऐकायची आहेत. थोडीशी पार्श्वभूमी सांगतो एवढ्यासाठीच की काळ फार जोरात पुढे चालत असतो, आपण त्यासाठी काय थांबू शकत नाही आणि व्याख्यानमालेसारखा उपक्रम ठाण्यामध्ये नवीन नाही आहे. म्हणजे रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला इथे सगळ्यांना माहिती आहे, सुपरिचित सगळे, तिथे आपण जाऊन व्याख्यानं ऐकलेली आहेत. परंतु प्रत्येक शहराला एक ओळख असते आणि पूर्वीच्या काळी असं मोठे बुजुर्ग लोक आता इथे बरेच समोर आहेत की व्याख्यानमाला असणं हे एक सुसंस्कृतपणाचं लक्षण, एक त्या शहराचं प्रतिबिंब त्यातनं उमटायचं, एक परिपक्व अशा पद्धतीचा समाज जो आहे तर व्याख्यानमाला हे त्याचं एक प्रतीक होतं. आपण नरेंद्र बल्लाळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माधवी नाईक यांनी जेव्हा पुढाकार घेतला आणि व्याख्यानमाला सुरू केली तेव्हा एक्झॅक्टली तोच हेतू होता की शहर बदलत आहे. म्हणजे आता तर शहर स्मार्टसुद्धा व्हायला लागलेलं आहे, परंतु ह्या सर्व शहराच्या जडणघडणीत आणि इथल्या समाजातलं जे चिंतन मनन आहे, त्यांचा जो वैचारिक दर्जा आहे, त्याच्या संदर्भात प्रत्येकाने काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. आणि मग 50 वर्ष दैनिक चालवणाऱ्या आज ठाणे वैभवला त्याचा सार्थ अभिमान वाटतो की आम्ही एका चांगल्या उपक्रमाला त्यावेळेला सुरुवात केली होती आणि आज तो उपक्रम आपण आज पुन्हा सुरू करत आहोत. व्याख्यानमाला आणि त्यातनं निर्माण होणारं जे काही आउटपुट आहे, आणि मी आजच्या अग्रलेखात त्या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख केलेला आहे की सध्या आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द असा इतका सहज वापरतो, परंतु त्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिवसांमध्ये जी खरी बुद्धिमत्ता किंवा आपण म्हणू रिअल नैसर्गिक बुद्धिमत्ता ती कुठे तयार होत होती, तर मला असं वाटतं ती व्याख्यानमालांमधनं तयार होत होती. की ते एक मोठं स्रोत होतं की तिथनं लोक व्याख्यानं ऐकायचे, काहीतरी चांगला विचार घेऊन जायचे, त्यानंतर त्याचं विचार मंथन व्हायचं आणि संपूर्णपणे समाज जो आहे तो त्या विचार मंथनाच्या प्रक्रियेमध्ये स्वतः गुंतवून घ्यायचा. अलीकडच्या काळात सर्वच फास्ट झालेलं आहे. म्हणजे आता आपल्यासमोर काही महाविद्यालयांमधली तरुण मंडळी आहेत की अटेन्शन स्पॅन फार कमी व्हायला लागलेला आहे आणि त्या अटेन्शन स्पॅनमधला मी नेहमी म्हणतो की तो एक वेगळाच आम्हाला चॅलेंज आहे. परंतु दुसरा एक चॅलेंज आहे की आपण जे बोलतो, आम्ही जे लिहितो माध्यमातनं किंवा व्याख्यानमालेतनं सुद्धा काही व्यक्त होत असेल मतं, त्याचं इंटरप्रिटेशन कसं होतं ते आपल्याला बरेचदा समजत नाही. त्यामुळे एक अटेन्शन स्पॅन कमी होण्यातला मला फार महत्त्वाचा वाटतो. इंटरप्रिटेशनमधला आणि एक वेगळ्या पद्धतीचा आयचा सुद्धा एक चॅलेंज आपल्यासमोर आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं अशा व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरनं एक चांगला विचार जो ओरिजिनल असेल, जो काहीतरी आणखीन पुढच्या स्टेपला आपण जाऊ की त्यातनं आपल्याला आणि काहीतरी नवीन विचार सुचतील. आपलं जे बुद्धीचं खरं काम आहे किंवा मेंदूचं काम आहे जे कुठेतरी थांबलं आहे असं आपल्याला अनेकांना वाटतं, तर ते कुठेतरी सुरू होण्याचा थोडासा का होईना हातभार आपण या व्याख्यानमालेच्या निमित्ताने करत असो.
नरेंद्र बल्लाळ व्याख्यानमाला आणि एकूणच ठाणे वैभवची संपूर्णपणे पत्रकारिता जी आहे ती सर्व ठाणेकरांना माहीत आहे की ती सकारात्मक आहे, विधायक आहे आणि त्याच्यातनंच सतत आम्ही काही ना काहीतरी एक नवीन विचार समाजाला देत असतो. त्या दृष्टिकोनातनं ही व्याख्यानमेला आपण पुन्हा सुरू करतो आहे. त्याला आपण प्रतिसाद दिलात, बरं वाटलं. पुन्हा एकदा मी सांगतो की ही सुरुवात होती आज आणि आजचा दिवस महत्त्वाचा होता आणि दिवस परीक्षेचे आहेत, ऊनही वाढायला लागलेलं आहे. परंतु आमचा पुन्हा जो पहिला फॉर्मॅट आहे की मोठ्या पटांगणातच ही व्याख्यानमाला आम्ही पुन्हा नेणार आहोत आणि तेव्हासुद्धा आम्ही त्या मोठ्या कार्यक्रमालासुद्धा तुमची उपस्थिती आम्ही प्रार्थनीय आहे असंच आता विनंती करतो. आपल्याला ते निमंत्रणसुद्धा देतो आणि आपण सगळे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. जसं उल्लेख केला की ज्यांच्या संकल्पनेतून ही खरं व्याख्यानमाला सुरू झाली अशा माधवीताई नाईक, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 1-2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. ज्या सभागृहामध्ये आपण उपस्थित आहोत त्या नरेंद्र बल्लाळांना देखील मनपूर्वक अभिवादन करते. आता खरं तर मिलिंदजींनी त्यांच्या छोटेखानी प्रास्ताविकामध्ये या व्याख्यानमालेची पार्श्वभूमी तुम्हा सगळ्यांना सांगितली. त्यावेळेला आमच्या मनामध्ये म्हणजे माझ्या मनामध्ये त्यावेळेला असा विचार होता की नरेंद्र बल्लाळ हे तसं ठाण्याला लाभलेली एक देणगी होती. अत्यंत चोखंदळ, कलासक्त आणि ज्याला आपण नेहमी आपल्या बोलायच्या भाषेमध्ये मित्राला जसं एक राजा माणूस आहे असं म्हणतो, अशा पद्धतीचं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं. त्या व्यक्तिमत्वाची आठवण चिरंतन ठाणेकरांच्या मनामध्ये राहावी आणि आमच्याकडून, आम्ही श्रीरंगाचे रहिवासी, ते श्रीरंग सोसायटीमध्ये राहायचे, पण श्रीरंगाच्या पलीकडे देखील त्यांची आठवण चिरंतन राहावी या उद्देशाने आम्ही व्याख्यानमाला सुरू केली होती. आणि त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं होतं अत्यंत काय म्हणता येईल त्याला ते परखड, पण तरी देखील पत्रकारितेमध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं एक ओळख आणि ठसा निर्माण केलेला होता. स्वतः खूप छान लिहायचे, मी म्हटलं त्याप्रमाणे कलासक्त होते, विविध कलांचा त्यांना आदर आणि आनंद घ्यायला आवडत होता. त्यामुळे आम्ही त्या 3 दिवसांमध्ये असा प्रयत्न करायचो की ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक संवाद साधण्याकरता ठाण्यामध्ये येतील. आणि त्या निमित्ताने मला असं वाटतं आत्ता जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे की स्मिता तळवळकरांपासून अनेक जणं त्या व्याख्यानमालेला होते. अभिरामजी देखील एकदा त्या व्याख्यानमालेला आले होते. म्हणजे मध्ये मला असं आठवतं की अश्विनी भिडे यांना मी एकदा काहीतरी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून एका कामाच्या निमित्ताने भेटले आणि मी त्यांना असं म्हटलं, परिचय करून दिला, मी श्रीरंग सोसायटीत राहते आणि त्यांना ते क्लिक झालं. ते म्हणाले तुमच्या व्याख्यानमालेला मी एकदा आले होते. जेव्हा मेट्रोचा उपक्रम नवीन सुरू केला होता तेव्हा मेट्रोच्या बद्दलच्या अनेक गैरसमज मनामध्ये होते किंवा अनेक प्रश्न होते नागरिकांच्या मनामध्ये, तर त्याचं निराकरण करण्याकरता देखील मला वाटतं निखिलनीच तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती. त्यामुळे केवळ साहित्य आणि आपल्या सांस्कृतिक विषयांशी जोडलेले नाही तर जनसामान्यांची ज्यांना उत्सुकता आहे विषयांची, अशा विषयांच्या तज्ज्ञांना देखील आम्ही त्यावेळेला आमंत्रित केलं होतं. पण मला वाटतं की आत्ता जसं मिलिंदजींनी सांगितलं त्याप्रमाणे मुळात नरेंद्र बल्लाळ हे व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं की त्यांच्या नावाची व्याख्यानमाला ही देखील त्याच भव्य स्वरूपामध्ये व्हायला हवी आणि असाच आमचा तेव्हा देखील प्रयत्न होता. याच्या पुढच्या काळामध्ये देखील त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा ती तशाच पद्धतीने साकार करणार आहोत. त्याचं निमंत्रण अर्थ फाउंडेशन म्हणून मीही तुम्हा सगळ्यांना देते. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्यांना असं आवाहन करेन की अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची ठाण्यामध्ये काहीही कमतरता नाही. अनेक कार्यक्रम होत असतात, परंतु या व्याख्यानमालेच्या निमित्ताने कोणते नवीन विषय लोकांसमोर आले पाहिजेत अशा जर का काही तुमच्या सूचना असतील तर त्या देखील आमच्यापर्यंत तुम्ही ठाणे वैभवच्या माध्यमातून नक्की पोहोचवा. आपण त्या वक्त्यांना किंवा त्या विषयातले ते तज्ज्ञ तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे आभार मानते आणि वक्ता आणि तुम्ही यांच्यामध्ये अधिक वेळ न घेता सगळ्यांनी या कार्यक्रमाला आल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद ताई.
यावर्षी आपण ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांचं देखील आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यामुळे ठाणे महापालिकेच्या वतीने मी महापौर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आज नरेंद्र बल्लाळ यांचं स्मृतिदिन आहे, त्यांना मी वंदन करते. माधवीताई, गेली 14 वर्ष आता मला सांगण्यात आलं की गेल्या 14 वर्ष तुम्ही व्याख्यानमाला आयोजित करताय, तर खूप छान उपक्रम. खरं तर देशभर, महाराष्ट्रभर, ठाणे शहरात सगळीकडे आपल्याला जागोजागी व्याख्यानमाला ऐकायला मिळतात. पण मला वाटतं या व्याख्यानमालेला आपल्याकडे जास्तीत जास्त ज्येष्ठ बघायला मिळतात. पण पुढच्या पिढीला अनेक विषयांवरती, वेगवेगळ्या विषयांवरती काही गोष्टी अजूनपर्यंत आपल्या पूर्वकाळातल्या पुढच्या पिढीला माहिती करण्यासाठी अशा व्याख्यानमाला अजून तुम्ही चांगल्या पद्धतीने कॉलेजांमार्फत भरवण्यात यावे अशी मी तुम्हाला एक विनंती करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवजयंती असल्यामुळे सर्व मान्यवरांना अनेक कार्यक्रम आहेत जे त्यांना अटेंड करायचे, त्यामुळे त्यांना आम्ही रिलीव्ह करतो. आपण स्थानपन्न व्हावं आणि आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. धन्यवाद सर्व मान्यवरांसाठी. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्व मान्यवरांना वेळात वेळ काढून ते आपल्या इथे उपस्थित होते. वक्ते आहेत दीपक करंजीकर सर, त्यांचं इथे स्वागत आम्ही करतो पुन्हा एकदा. मी सर्वप्रथम ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांना विनंती करतो की त्यांना कृपया व्यासपीठावर आमंत्रित करावं आणि त्यांचं आपण स्वागत करूया. दीपक करंजीकर सर प्रसिद्ध अभिनेते, लेखक, मॅनेजमेंट कन्सल्टंट, इकॉनॉमिस्ट आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून सगळ्यांना परिचित आहेत. आपण त्यांचं स्वागत करतो आहे आणि त्याचबरोबर ठाणे वैभवला गेल्या वर्षी 50 वर्ष पूर्ण आले, तर ते पुस्तक देखील आपण त्यांना प्रदान करणार आहोत. काल सेमीफायनल पार पडली. फार जबरदस्त झाला सामना आणि त्यात एक दिसून आलं की ऑलराऊंडर्सचं महत्त्व काय आहे. सगळ्या ऑलराऊंडर्सनी आपल्याला खरं जिंकून दिलं आणि आपण फार लकी आहोत की आज आपल्याला पुन्हा एक ऑलराऊंडर मिळाला आहे. कारण ते स्वतः अभिनेते आहेत, लेखक आहेत, मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत, सामाजिक आर्थिक विश्लेषक आहेत, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत, वेगवेगळ्या रोल्समध्ये ते कार्यरत आहेत. त्यांचं मी पॉडकास्ट ऐकवतो होतो आणि त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी एक विधान केलं जे मला फार आवडलं आणि ते म्हणाले की सापाला कधी तुम्ही कात टाकताना पाहिली आहे का, आणि ती त्यांनी पाहिली आहे. आणि ते म्हणाले की त्यातनं खरं प्रत्येक माणसाने इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे की वी हॅव टू लीव आवर कम्फर्ट झोन आणि काहीतरी वेगळे प्रयोग आपण सतत केले पाहिजेत. आणि मला वाटतं त्यातनं ऊर्जा घेऊन, स्फूर्ती घेऊन सरांनी गेल्या 30 वर्षात 60हून अधिक देशांना भेट दिलेली आहे. प्रत्यक्ष 6 देशांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. अनेक मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचे ते समूह संचालक म्हणून देखील कार्यरत होते. अनेक विषयांवर त्यांनी काम केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल, मर्जर्स अँड ॲक्विजिशन असेल, बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन असेल. अनेक मोठमोठ्या जे विद्यापीठं आहेत अमेरिकेतली, तिथे ते व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून पण जात असतात. कला क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. आपण अनेक त्यांचे चित्रपट हिंदीतले, मराठीतले, इंग्रजीतले आपण पाहिले असतीलच. जवळजवळ 19 मराठी चित्रपटात, 3 हिंदी आणि 2 इंग्रजी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या आपल्या सरांसाठी. त्यामधला सर्वात माझा आवडता पिक्चर म्हणजे देऊळबंद. फारच अप्रतिम चित्रपट होता. मुंगळा, झिपऱ्या, रेती, हेडलाईन, महागुरू अशा अनेक चित्रपटात सरांनी काम केलं आहे.
आणि इतकी उत्कृष्ट भूमिका त्यांनी बजावली की त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून देखील पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांची अनेक पुस्तकं आहेत, ती देखील आपण वाचली असतीलच. त्यातली काही पुस्तकांचा मी उल्लेख इथे करतो. आजच्या विश्वाचे अर्थ, घातसूत्र, अस्वस्थ सूत्र आणि विघ्नविराम असे अनेक पुस्तकं त्यांची आजवर गाजलेली आहेत. सर, पुन्हा एकदा आपलं नरेंद्र बल्लाळ व्याख्यानमालेत आपलं मनापासून स्वागत आणि त्या पुढची सूत्र आपल्याकडे सर. थँक्यू. नमस्कार. आज पुन्हा सुरू झालेल्या स्वर्गीय नरेंद्र बल्लाळ यांच्या नावाच्या व्याख्यानमालेत मला बोलवल्याबद्दल माझा मित्र मिलिंद बल्लाळ यांचे मनापासून आभार. सन्मान्य व्यासपीठ आणि जे मला खूप परिचित असे ठाण्यातले माझे सगळे मित्र आणि मैत्रिणी. विषय गंभीर आहे दिलेला, पण तो अधिकाधिक सोप्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न मी करणार आहे. कोणीतरी मला आत्ता विचारलं की तुम्ही युद्धावर बोलणार आहात का, तर खरा हा विषय आमचा ठरला तेव्हा युद्ध सुरू झालं नव्हतं, पण मी युद्धावर जाताना नक्की बोलणार आहे शेवटचे 10 मिनटं. त्या युद्धाचं एक वेगळं डायमेन्शन माझ्या डोक्यात आहे. तर घातसूत्र लिहिल्यामुळे असं झालं आहे की मला ते त्या पद्धतीने बघता येत नाही. कुठलीही घटना जशी समोर येते तशी त्याच्या मागच्या ज्या घटना असतात त्या फार महत्त्वाच्या असतात, पण ते मी शेवटी सांगेन. या शतकाचा विचार करताना या शतकाची पायाभरणी मागच्या शतकात झाली होती अशी भूराजकीय व्यवस्था वाटावी असं मागचं शतक होतं. मागचं सगळं शतक अमेरिकन डॉमिनन्सने चाललं. त्याच्या आधीची 2 शतकं ही 5 ज्यांना मी लुटारू अशा साम्राज्यवादी महासत्ता म्हणतो त्यांच्या ह्याच्याने चालली. स्पेन, पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्रज. बेसुमार लूट केली जगाची त्यांनी. आणि हे सगळं मी सांगायचं कारण आज तो विषय नसला तरी आपण जिथे पोचतो तिथे ज्या रस्त्याने पोचतो तो रस्ता माहीत पाहिजे, म्हणजे मग आपण पुढे कुठे जाणार ते कळू शकतं. एक प्रसिद्ध वाक्य असं आहे की द मोर यू लुक बॅक द मोर यू लुक फर्दर और मोर यू कॅन लुक फर्दर. जेवढं मागे वळून बघता येतं ना तेवढं आपल्याला पुढे जाता येतं. त्यामुळे मागच्या शतकाच्या आधीच्या 2 शतकात जी जगाची लूट बेसुमार या 5 महासत्तांनी केली त्यांच्या तावडीतून मागच्या शतकात जग थोडं मोकळं झालं, मोकळा श्वास घेऊ लागलं. तेव्हा ते जग मरतुकडं झालेलं होतं. ते अत्यंत असहाय्य दिनवाणे असे देश स्वतंत्र होत होते. भारत स्वतंत्र झाला, 34 कोटी लोकसंख्या, 91% लोक दारिद्र्यरेषेखाली, साक्षरता 4.5%, 15 लाख मृत्यू फाळणीमुळे आणि त्याच्या 5 पट लोक उद्ध्वस्त. खरी झालेली ही 7वी फाळणी होती, पण या फाळणीचा परिणाम असा म्हणजे तुम्ही नुसतं लुटलं नाही तर या देशाला, ज्याला इन्सल्ट टू इंजुरी म्हणतात, म्हणजे जखमेत मीठ चोळणं मराठीत, तशा पद्धतीच्या अवस्थेत ते कायमची पाचूर मारून सोडून दिलं. खान अब्दुल गफार खान एका पत्रात लिहित होते महात्मा गांधींना की ती ड्युरँड लाईन जेव्हा मारली, त्या ड्युरँड लाईन पुढेच गेली 70 वर्ष दक्षिण आशियातलं सगळं साम्राज्यावर राजकारण चाललं आहे बरं का. आणि अफगाणिस्तानला साम्राज्यांची दफनभूमी म्हणतात. इट्स अ ग्रेव्हयार्ड ऑफ एम्पायर्स. जिथे कुठलीही साम्राज्यवादी सत्ता जिंकू शकली नाही, अलेक्झांडरपासून ते आत्ता सोडून गेलेल्या, पळून गेलेल्या अमेरिकेपर्यंत. तिथे जी ड्युरँड लाईन मारली तेव्हा खान अब्दुल गफार खान असं म्हणाले होते महात्मा गांधींना की आम्हाला या लांडग्यांच्या हाती देऊ नका, आम्ही तुमच्याशी कनेक्टेड आहोत. पण त्या बेमुरवतपणाचे किस्से जर सांगत बसलो तर एक अख्खी व्याख्यान मला आठवड्याभराची करायला लागेल. त्या 7 फाळण्यांवरचे 7 दिवस लागतील. इतकं ज्याला, म्हणजे आपण जिथे राज्य करायला जातो तो आपल्या बापाचा प्रदेश आहे, तिथली संस्कृती, लोकसंख्या, तिथला भूराजकीय सगळा अवकाश हा आम्ही निर्माण केलेला आहे, अशा पद्धतीने राहायचं. हा बेमुरवतखोरपणा आणि उद्धटपणा कुठून येतो मला कळत नाही, पण त्याने पिढ्यानपिढ्याचं नुकसान होतं. मागचं शतक
पहिल्या महायुद्धाच्या आधी एक घटना घडली. त्या महायुद्धाच्या दरम्यान रशियन राज्यक्रांती झाली. आणखीन आशियातली एक बलिष्ठ सत्ता संपली झारची. त्याच्याकडचं माझ्या घातसूत्रामध्ये तपशीलवार वर्णन आहे. 856 टन सोनं हे बँक ऑफ इंग्लंडमध्ये रॉथशिल्डने आपल्या कब्जात घेतलं. बँक ऑफ इंग्लंड, फेडरल रिझर्व्ह बँक या सगळ्या बँका खाजगी आहेत, हे कृपया लक्षात घ्या. म्हणजे भारताचं पतधोरण HDFC ठरवायला लागली, ICICI ठरवायला लागली, भारताच्या नोटा त्या बँका छापायला लागल्या, तर काय होईल हे अमेरिकेत गेली 100 वर्ष, इंग्लंडमध्ये 250 वर्ष, फ्रेंचमध्ये 127 वर्ष हे घडतं आहे. डॉइश बँक खाजगी बँक आहे. या सगळ्या खाजगी मध्यवर्ती बँकांमध्ये ते सोनं झारचं जमा केलं गेलं रॉथशिल्डकडून. आणि झारला उलथून टाकण्याकरता लेनिन आणि ट्रॉटस्की या 2 माणसांना ज्यांनी भांडवल पुरवलं ते भांडवलवादी होते. हे मार्क्सची डोक्यावर ग्रंथ घेऊन आलेले होते. हा कॉन्ट्रास्ट चालू आहे, लक्षात घ्या. त्या कॉन्ट्रास्टच्या वळणावर जग या शतकात उभं आहे, म्हणून थोडं लक्षात आलं पाहिजे. ट्रॉटस्की जेव्हा निघाला रॉकफेलरच्या न्यूजर्सीमधल्या स्टँडर्ड ऑइल कंपाऊंडमधून, तो आणि त्याचे 42 साथीदार ट्रेनिंग घेऊन, घातसूत्रामध्ये फार डिटेल तपशील आहे, ती बोट पकडली गेली कॅनडात. कॅनडा हे फ्रेंचांचं दोस्त राष्ट्र आहे किंवा फ्रेंचांची वसाहत आहे. त्यामुळे बोट ट्रॉट्स्की रशियन असल्यामुळे पकडली गेली. CIAचा तेव्हाचा डायरेक्टर आलन तिथे विमान पकडून गेला. त्याने त्यांना सिटिझनशिप दिली अमेरिकेची आणि सोडवलं. आणि तो ट्रॉट्स्की लेनिनबरोबर, लेनिन तेव्हा युरोपातून प्रवास करत होता, $5 मिलियन त्या काळात CIA कडून हप्ता असं त्याला मी आत्ता म्हणेन, ते घेऊन तो रशियात झारला उलथवायला उचलला. डोक्यावर किंवा डेकोरेशन कम्युनिझमचं होतं. वर्गसंघर्ष नसलेल्या समाजामध्ये फॉल्ट लाईन क्रिएट करणं हे आजही चाललं आहे. त्याच्याकडे आपण येऊच जेव्हा भारत या विषयाशी येऊ तेव्हा. त्यामुळे त्या तिथली एस्टॅब्लिशमेंट जी आली ती अराजकातून आली, ती नसलेल्या अकृत्रिम अशा समाजव्यवस्थेतनं आली. म्हणून रशियन समाज असा शीतयुद्धात नंतर गेला, पण तो शीत कपाटात गेला. तुम्ही रशियन पिक्चर बघा त्या काळातले, रशियात वातावरणही थंडत असतं, पण एक तो समाज आक्रसला गेला. त्याची नैसर्गिक ऊर्जा आणि जे प्रतल होतं ते विस्कटून गेलं. इकडे दक्षिण आशियात भारत स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर चीन झाला. म्हणजे कधीकधी मला नेहमी असं वाटतं की देश स्वतंत्र होतो म्हणजे काय होतो. असं होतं का की चर्चिल 1945 साली जेव्हा नेहरूंचं हंगामी मंत्रिमंडळ होतं, राणीच्या नावाने शपथ घेतलेलं, तेव्हा असं त्याला कळलं की आता यांना स्वातंत्र्य देण्याकरता हालचाली करतायत. तो म्हणला या बिंडोक लोकांना तुम्ही स्वतंत्र करणार आहात, जे रास्कल, ते शब्द अत्यंत अमानुष आहेत. म्हणजे त्याने हिणवणं फार वरचा शब्द आहे. त्याने ज्याला म्हणतात ना अपमानाचं जे अप्रतिष्ठा केली आहे. आणि त्याने सांगितलं हे कसे सरकार चालवतील, यांना काय कळतं. आज चर्चिल थडग्यात आहे आणि भारत 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे हे द्रष्टेबिष्टे काही नाही. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम जर तुम्ही कोणी इंग्लंडमध्ये जाऊन पाहिलं, मुद्दामून गेलो होतो, त्याला मी चोर बाजार असं नाव दिलं माझ्या पुस्तकात. जगातल्या सगळ्या चोरीच्या वस्तू तिथे आहेत. तुम्ही नीट ठेवलं याचं कौतुक मी फार करणार नाही. तुम्ही आणलं कुठून, तुमचं काय. त्यामुळे इंग्रजांनी या देश सोडताना आपल्याला काय दिलं याच्यावर आजचं भूराजकीय प्रतल ठरवताना भारताला उभं राहायचं आहे. म्हणून सांगतो ती आत्मवंचना दिली की तुम्ही आमच्यापासून शिकले, तुम्हाला काय येत होतं. आर्यन थेरी कुठून आली. आत्ता तुम्ही द्रविडियन सांगाडा सापडल्यावर सांगतात नाही नाही ती थेरी आमची चुकली, असं 27 वर्षापूर्वी सांगितलं तिथल्या त्या अँथ्रोपॉलॉजिस्टने आणि त्यांच्या असोसिएशनने. तुम्ही आमच्यावर असंच टोकलं की तसे तुम्ही ते आले तसे आम्ही आलो. अरे म्हणजे आपण इथले नाहीच. भारत जसा फाळणीने अपमानित झाला, अप्रतिष्ठित झाला, जसा जखमी झाला, तसा भारत शतखंडात विभागला जाण्याची व्यवस्था फॉल्ट लाईन पण क्रिएट केल्या गेल्या. आणि आपण त्याच्यावर 70 वर्ष प्रवास करत आलो आणि तरी लोकशाही टिकून ठेवली. हे जगातलं एकमेव आश्चर्य आहे. अमेरिका किती जुनी लोकशाही असो, अमेरिका लोकशाही याच्यावर अमेरिकेत लोकांचा पण विश्वास नाही. 42 आणि 32% लोक वोट करतात अमेरिकेत. मी 17 वर्ष काढली आहेत, मला माहिती आहे. त्या पद्धतीचा देश आणि एक लोकशाही राष्ट्र, अस्ताव्यस्त अशिक्षित माणसं, पण एक अत्यंत शहाणपण असलेली माणसं.
म्हणून हा देश तिथे जॉर्ज बुशला दुसऱ्यांदा तो देश निवडून देतो, सगळ्यात मॅच्युअर्ड वगैरे लोकशाहीवाला, आणि इथे इंडिया शायनिंगसारखी चुकीची घोषणा दिल्यावर अटलजींना घरी जायला लागतं. यात लोकांमध्ये शहाणपणे आहे, लक्षात ठेवा. लोक सजग आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या प्रतिकूल प्रतलातून हा समाज संघर्षातून सजग होत राहिला. आणि आता या शतकाच्या पहिल्याच वर्षी 9/11 घडलं. याचा बिन लादेनशी काही संबंध नाही, पण ते घडलं. आणि ते ट्विन टॉवर कोसळल्यानंतर अमेरिकेच्या साम्राज्याला हादरे बसले. अमेरिका जो मेडिएटर होता, जगातल्या सगळ्या 2 देशातला वाद घालणारा, वाद मिटवणारा, आपल्या मिलिटरी माईटने एकाला गप्प करणारा, डोळे वटारणारा देश होता, तो पार्टी झाला, तो एक पक्ष झाला. आणि पुढे 22 वर्ष अफगाणिस्तानमध्ये झुंजत राहिला आणि शेवटी पराभूत होऊन आणि भयंकर नुकसान करून $2 ट्रिलियन गेला. हे शतक तसं सुरू झालं. जिओपॉलिटिकली काय झालं? युरोपियन सत्ता 2 महायुद्धात तर वीक झाल्याच. अमेरिकासुद्धा एक पक्ष झाला. आणि त्यावेळेला मात्र 1979 पासून डेंगच्या काळापासून सगळं अमेरिकेकडे घेऊन अमेरिकेच्या खांद्यावर बसणारा चीन मोठा होत गेला. सगळं अमेरिकेकडून, म्हणजे तंत्रज्ञान सगळंच. आत्ता हार्वर्डमधले 52 प्रोफेसर काढले गेले, कारण ते चीनकडून पैसे घेऊन तिथल्या संशोधनांची तस्करी करत होते. ही 4 वर्षापूर्वीची घटना आहे. कॉपी पेस्ट देश तयार करता येतो हे चीनने दाखवून दिलं. आणि आज चीन अमेरिकन मिलिटरी माईटसमोर अमेरिकेपेक्षा मोठी रुंद छाती घेऊन उभा राहू शकतो. याचं कारण त्यांनी त्याच्याकरता कष्ट केले, मॅन्युफॅक्चरिंग हब बनवलं. शतक पुढे सरकलं दोन्ही महायुद्धातून मागचं, आणि शेवटाकडे गेलं तसं चीन 10% अर्थव्यवस्था सतत 19 वर्ष करणारा चीन 10% 8%च्या आसपास तो एक बलदंड देश म्हणून आशियात उभा राहिला. रशियाची एक लेगसी अजूनही आहे. ती लेगसी स्पेसमधली आहे, ती लेगसी शस्त्रास्त्रांची आहे, ती रिसर्चमधली आहे. पण रशिया असं एकसंघ राज्य म्हणून लेगसी उरलेली नाही. जगाचं गव्हाचं कोठर असलेलं युक्रेन जेव्हा तुटला आणि मध्य आशियातली जी 5 राष्ट्र तुटली, उझबेकिस्तान, कझाकिस्तान ही सगळी, तेव्हा रशिया वीक झाला संघराज्य म्हणून. त्यामुळे तशा अर्थाने या शतकावर आता साम्राज्य कोणाचं? तर तो जो प्रभाव बिंदू आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकला आहे. हे या शतकाचं पहिलं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. आणि त्यामुळे या शतकात जे भूराजकीय घडेल ते त्या प्रतलाचा मध्यबिंदू सरकल्यामुळे जे घडायचं ते घडेल. दॅट फल्क्रम हॅज मूव्ड टुवर्ड्स ईस्ट अँड इट इज स्टील गेटिंग स्टेबलाइज इन बिटवीन चायना अँड इंडिया. आणि त्याला 2 फार मोठी कारणं आहे. एक ट्रॅक्शन लागतं ना कुठल्या तरी गोष्टीला. गाडी चालते तिला एक ताण असतो गिअरचा, तसं एक ट्रॅक्शन असतं ते लोकसंख्येचं आहे, कन्झम्शन इंजिनचं आहे. आणि त्याला सप्लाय करणारी सप्लाय चेन चीनने फार पुढे डेव्हलप करत नेली, भारत डेव्हलप करतो आहे. तर या 2 देशांमध्ये ठरेल, कारण एक सप्लाय चेनमध्ये मोठा आहे, कन्झम्शन मार्केटही तगडं आहे, ती महासत्ता आहे एका अर्थाने. 2050 साली या शतकाच्या मध्यावर आपण जाऊ तेव्हा चीन 1 नंबरची अर्थव्यवस्था असेल आणि भारत 2 नंबरची असेल. असं अनेकांचं आत्ताची गणित आहेत. मी तुम्हाला त्या 11 संस्थांची नावं सांगू शकतो. अमेरिका 3ऱ्या नंबरवर सगळ्यांनी 9 संस्थांनी दाखवलेली आहे. मी हे भारताचं कौतुक करावं म्हणून सांगत नाही. तुमच्या 145 कोटी लोकांची पॅरिटी किंवा क्रयशक्ती वाढते तेव्हा तुम्ही आपोआप सिंहासनावर जाऊन बसलेले असतात, हे लक्षात घ्या. अमेरिकेची लोकसंख्या आपल्या 1/5 आहे. त्यांची क्रयशक्ती ही 1930च्या ग्रेट डिप्रेशननंतर क्रेडिट कार्ड म्हणजे बॉरोईंग फॉर फ्युचर या इकॉनॉमिक टूलने वाढवली गेली, कृत्रिम ठेवली गेली. आज अमेरिका परत गोईंग बॅक टू द ओरिजिनल आहे. त्यामुळे अमेरिकेची क्रयशक्ती कमी होत जाईल. ती त्या क्रेडिट कार्डमुळे वाढलेली दिसते, पण मुळात ती वाढलेली नाही. भारताची मात्र असेल. त्यामुळे हे शतक भारताचं नक्की आहे. 1950 नंतर चीन आणि भारतापैकी कोणाचं आहे ते ठरायला सुरुवात होईल. मागच्या शतकामध्ये 2 राजवटींनी संहार केले. एक साम्राज्यवादी आणि त्याला आपण कॅपिटलिस्ट म्हणायचं की नाही मला माहीत नाही, कारण त्या निओ कॅपिटलिस्ट नव्हत्या तशा अर्थाने, त्या एम्परियलिस्ट होत्या. पण कम्युनिस्टांनी पण फार संहार केले. हे पण मला ही नोंद आपण घेतली पाहिजे. सोव्हिएत युनियन 1917 ते 1991 साधारणपणे 3.5 कोटी लोक मारली गेली. हा डाटा आहे. डाटावर आपण वाद नाही घालता येत. 1932-33 या एकाच वर्षात सोव्हिएत युनियनमध्ये जवळपास 30 ते 45 लाख लोक मारली गेली.
ग्रेट पर्ज आलं. म्हणजे माओने एकट्याने 8.25 कोटी लोक मारले. आता मी लाल सूत्र नावाचं माझं पुस्तक येईल, त्याच्यात फार डेट वाईज तपशील आहे. तुम्हाला मिळवायला खूप कष्ट पडले. अर्थात चीनमध्ये मी 17-18 वेळा गेलेलो असल्यामुळे काही तिथले मित्र माझे आहेत, त्यांनी खूप मला डाटा दिला. 7.5-8 कोटी मारणारा माओपुढे हिटलर पाकेटमार वाटतो. बरं, त्याने आपल्याच देशातली माणसं मारली. माझेच नागरिक मी मारायचे वेगवेगळ्या क्रांत्या करत. राजवट कम्युनिस्ट आहे बरं का. संघर्षाविरुद्ध दुर्बलांना मदत करणारी घोषणा आहे, देणारी राजवट आहे, आणि ती दुर्बलांचं निर्दालन करते. विचार म्हणजे हे सगळी ही जी पॅराडॉक्स आहे, हा विरोधाभास लक्षात घ्या. यातनं काय घडतं, आज चायनीज समाज त्यांच्या एका सोशल सिक्युरिटी ॲक्टच्या नावाखाली तो ट्रॅक होतो आहे. बसमध्ये बसलात, बसमधून ट्राममध्ये बसलात, तिथून लोकलमध्ये बसलात, मेडिकल शॉपमध्ये गेलात, तिथेही खरेदी केली, लिकर शॉपमध्ये गेलात, दारू घेतली. तुमच्या मुलाला तुम्ही हे करताना काही ठिकाणी अशा वस्तू घेतल्या ज्या सर्व सामान्य नागरिकाने घेता कामा नये. तर पूर्ण मी ट्रॅव्हल दिला आहे, तुम्ही पुस्तक येईल तेव्हा वाचा. पण त्यामुळे सोशल क्रेडिट कमी होत जातं, आणि मुलाला ॲडमिशन घ्यायची असेल तर जास्त डोनेशन नाही, पण कॅपिटेशन फी जास्त द्यावी लागते. कॅपिटेशन फी यासाठी ते पद्धत नाही, आपले शब्द वापरतोय कळवा म्हणून, पण तो खर्च जास्त आहे शिक्षणाचा. शिक्षण फुकट आहे, पण तो जो काय बाकीचा लोडेड खर्च आहे तो आहे. त्याला घर स्वस्ताने मिळत नाही, आणि त्याला कन्सेशन्स मिळत नाहीत बँकेची कर्जाकरता, कारण सोशल क्रेडिट 24 तास मार्क होत आहे. कोरोनाच्या काळात मी एक लेख लिहिला होता कोरोनाबद्दल, आणि श्रीकांत भोजेवार आलेत का, त्यांनीच मला, तेव्हा मी अमेरिकेत अडकलो होतो, मला विचारलं तर लिहून द्या. तर त्याच्यामध्ये लिहिताना एक डाटा असा दिला होता मला एका चायनीज माणसाने की 85 लाख मोबाईल सापडत नाही आहेत. आणि चीनमध्ये मोबाईल नसणं म्हणजे तुमचं काय आत्मा नसल्यासारखं आहे, कारण तेवढी एकच आयडेंटिटी आहे. त्यात सगळं ट्रॅक आहे, आणि ते वाहून गेले मोबाईल. वाहून कसे जातील, चीनमध्ये काही तेव्हा फ्लड आलेलं नाही. त्यामुळे ती माणसं नष्ट झाली थोडक्यात. त्याने कधीच सांगितलं नाही, तो भाग वेगळा. त्यामुळे एक अशा पद्धतीची राजवट पुढे आली समृद्धीतून या शतकाच्या उंबरठ्यावर, जी जास्तीत जास्त लोकांवर लक्ष ठेवून प्रायव्हसी नावाचा जो एक तुमच्या जगण्याचा अपरिहार्य भाग असतो. कुटुंबात सुद्धा काही काही प्रायव्हेट प्रत्येकाचं असतंच, आणि प्रायव्हेट म्हणजे काही लफडं अशा अर्थाने बघायची गरज नाही. काही माझ्या आयुष्याचं खाजगी पण असतं, माझ्या चवीचं, माझ्या आवडीचं, माझ्या रंगाचं, माझ्या लालसेचं, माझ्या जगण्याचं, माझ्या आनंदाचं काही खाजगी पण असतं. ते प्रत्येक माणूस जपायचा प्रयत्न करतो, पण ते अलाउड नाही. अशा पद्धतीची एक जनता, 135-40 कोटीचा देश, अशा प्रकारची जनता घेऊन उभा आहे. मी त्या मोबाईलच्या फॅक्टरीत गेलो होतो चीनमध्ये, फॉक्सकॉनच्या आयफोन बनवतात तिथे. 9,500 लोक फक्त फोनला पॉलिश करायला होते. शेवटी ती फॅक्टरीमध्ये 70,000 लोक काम करत होते. 6 लेवलचे बंक बेडमध्ये ते राहायचे. वर्षातनं 21 दिवस सुट्टी, बाकी सगळे दिवस काम करायचं. प्रोडक्शन वाढेल नाही तर काय हो. माणूस तर तुम्ही यंत्र करून टाकलं. 10 वर्ष सांभाळला काही कारण नसताना आंतरराष्ट्रीय संस्थांच्या. आत्ता आम्ही सांगतो की आम्ही 10% करू, आमचे लोक आनंदी होत असतील तर. देश ही चालणारी व्यवस्था आहे. ते काय कंपनी आहे का अकाउंट क्लोज होईल मार्चला? ती काय बँकरप्सी जाहीर करणारी व्यवस्था आहे का? इट्स कॅरी फॉरवर्ड बिझनेस. मला आज नागरिकांना द्यायचं असेल तर मी देईन. ते सुखी होणार असेल, ते टिकले तर देश टिकणार आहे. त्यामुळे हे रूल आम्हाला ॲप्लाय होत नाही. सिव्हिलायझेशन एकच राहिलं आहे, 8 संपलेत. ॲस्टेक, मायन, ग्रीक, रोमन, इजिप्शियन, म्हणजे पर्शियन, मेसोपोटियन, हे सगळे संपलेत. फक्त उरलं आहे इंडियन, हे भारतीय. इंडियन हे त्यांचा शब्द आहे. आणि हे टिकतं याचं कारण आपल्याला लक्षात आलं पाहिजे, कारण तो खालून वर असा प्रवास आहे. 56 सरदारांचे विवाह केले ना अकबराने, मुसलमान सरदारांच्या राजपूत बायकांशी, क्रॉसबीड तयार करण्याकरता. दिने इलाही काय झालं, तुम्ही जरा इतिहासाची पुस्तकं काढून बघा. त्या सरदारांच्या पुढची 3ऱ्या पिढीमध्ये ते मुस्लिम, त्यांचे जे पुढची जनरेशन होती ती एकलिंगीची पूजा करत होती, कारण स्त्री हिंदू होती. ही जी वीण असते खालून येणारी ती फार ती गुंतागुंतीची आहे. तितकी त्याला सोपे उत्तरं, यांच्याकडे तर अजिबात उत्तरं नाहीत. हे प्रोग्रामॅटिक इंटेलिजन्स जगणारी माणसं आहेत, ती शहाणपणाने जगणारी माणसं नाहीत. त्यामुळे त्यांची उत्तरं घेऊन आपण देश हे करू शकत नाही. त्यावेळेला ते युरोपियन युनियनवाले म्हटले, हो वी नेवर थॉट दॅट वे. म्हटलं दॅट इज द होल प्रॉब्लेम. यू नेवर थिंक द वे वी ट्राय टू थिंक, अँड दॅट इज द डिफरन्स ऑफ ओपिनियन. सो त्यामुळे कम्युनिस्टांनी अनपिंग इज अ नेक्स्ट जनरेशन ऑफ माओ विथ अ डिफरंट थिंग.
कॅपिटलिस्ट लोकांनी काय केलं? अमेरिकेत केलं ते केलं. त्यांनी मारलेली माणसं, व्हिएतनाम 30 लाख, अफगाण 22 लाख. ही माणसं मेली आहेत ना, त्याच्यात हे नोंदी आहेत ऑफिशियल. म्हणजे अनेक देश आहे, इंडोनेशिया 10 लाख आहे, चिली आहे, साल्वाडोर आहे, पनामा आहे, फिलिपिन्स आहे, जपानच्या जो दुसरं महायुद्धाच्या वेळेला मारलेली माणसं आहेत, कुसोवा आहे, जर्मनी पण आहे, व्हेनेझुला आत्ताचं आहे, पेरू आहे, मेक्सिको आहे, घाना आहे. ही सगळी इथे माणसं मारत गेले. मग माझ्या डोक्यात एक दिवशी असं आलं की असं का होत असेल? म्हणजे जगू नाही अशी काय फिलॉसॉफी असू शकते कोणी? मग माझ्या लक्षात बिल गेट्सचं एक भाषण येतं, डेव्हिड रॉकफेलरचं एक भाषण येतं, साधारण 16-17 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेलं. त्याच्या आधीच तो बोलला आहे 15-20 वर्ष. त्यात तो डिपॉप्युलेशन अजेंडा अशी एक मांडणी करतो. या शतकामध्ये या 2 गोष्टींचा आपल्याला त्रास होणार आहे. त्यातली पहिली आहे डिपॉप्युलेशन अजेंडा. डिपॉप्युलेशन अजेंडा म्हणजे या जगात 2050 साली जगाची लोकसंख्या जर 50 अब्ज, आपलं काय 10-12 अब्ज होणार असेल तर ती 7 अब्जाच्या पलीकडे जाऊ नये याची व्यवस्था आत्तापासून केली पाहिजे. हे गॉसिप नाही, हे डॉक्युमेंट उपलब्ध आहे. रॉकफेलर डिपॉप्युलेशन अजेंडा सर्च करा, तुम्हाला मिळेल. प्रबंध आहेत मोठमोठे. मग ते मारण्याच्या 2 व्यवस्था आहेत. युद्ध करत राहा, मिलिटरी माईटकडून माणसं मारत राहा, किंवा बायोलॉजिकल वेपन वापरा. कोरोना हे बायोलॉजिकल वेपन आहे. अमेरिकेने का ट्रम्प एवढा बोंब मारला त्याने चायनाविरुद्ध? का नाही जिनेवात घेऊन गेले ट्रम्पला, जिनपिंगला? मी त्या गावात गेलो आहे जिथे त्याने सेंटर ऑफ डिसीज कंट्रोलने वुहानला सेंटर दिलं $5 मिलियन देऊन. कारण अमेरिकेत टॉक्सिक मटेरियल प्रोसेस करणं, व्हायरस प्रोसेस करणं हे फेडरल लॉने अलाउड नाही. इवन प्रेसिडेंट कॅनॉट ओव्हर रूल दॅट. त्यांच्या घटनेचं स्ट्रक्चर असं आहे. म्हणून 9/11 घडतं तेव्हा सगळा मलबा भारतात येतो प्रोसेसला, आणि त्या स्टीलच्या तुकड्यातून, जे विमानांनी पाडलं वगैरे अशा अफवा आहेत, त्या स्टीलच्या तुकड्यातून आपण मॅनहोलची झाकणं बनवतो भारतात आणि ती त्यांना पाठवतो. क्वीन्स आणि न्यूयॉर्कमधल्या सगळ्या उपनगरांमधल्या मॅनहोलची झाकणंही मेड इन इंडियात जाऊन बघा. कारण प्रोसेस अलाउड नाही टॉक्सिक मटेरियलचं. तसं व्हायरस प्रोसेसिंग अलाउड नाही. ते चायनाने केलं पाहिजे. मग 5 लाख देतं. फाऊची नाव त्याचं ना, डॉक्टर फाऊची, सेंट्रल ऑफ डिसीज कंट्रोल US. 5 मिलियनची ग्रँट दिली वुहान लॅबला की हा व्हायरस प्रोसेस करा. कोविड हा फ्लूचा व्हायरस आहे, त्याची फॅमिली आहे. 19 साली आलं म्हणून कोविड-19. आता व्हायरस प्रोसेसिंगमध्ये म्युटेशन हा प्रकार असतो, जे इथे बायोलॉजिस्ट असतील त्यांना कळेल. म्युटेशन हाताबाहेर गेलं तर काय होतं? दॅट इज वॉट द कोरोना इज. अँड चायना थॉट दॅट कॅन बी यूज, और थ्रू चायना समबडी थॉट दॅट कॅन बी यूज टू किल द पॉप्युलेशन. इट कॅन बी अ बायोलॉजिकल वेपन विदाउट डुईंग द वॉर. सायलेंट वेपन आहे. चायनाचं ल्युनर इयर असते 21 जानेवारी दरवर्षी. त्या ल्युनर इयरला त्यांचे लोक सेलिब्रेट करतात. आपण जसं ख्रिसमस करतो, गुढीपाडवा करतो तसं. यावेळेला चायनाने त्या वर्षी 2020 साली 57 देशामध्ये आपली माणसं सेलिब्रेट करायला पाठवली. आपला वाढदिवस कोणाचा? तुमचा. तुम्ही जायचं कोणाच्या तरी घरी तिकडे साजरा करायचा. नववर्ष तुमचं, तुम्ही जाऊन ऑस्ट्रेलियात साजरा करतात, इटालीत करतात. आणि मग इटालीत 1.5 लाख लोक मेल्यावर तुम्हाला बरं वाटतं. इटालियन प्राईम मिनिस्टर पटकन एकदा बोलून जातात. ॲक्च्युली बरं झालं एका अर्थाने, ब्लेसिंग इन डिस्गाईज असं आहे की या लोकांना कोण सोशल सिक्युरिटीची बेनिफिट देत बसेल? वी वुड हॅव बीन बँकरप्ट. अरे देश चालवणं काय, कंपनी चालवण्यासारखं काय? काढून टाका नोकरीवरून, लात मारा. ते काय प्रॉफिट लॉसचं आहे का? सो एक टूल डिपॉप्युलेशनचं या शतकात भारताला छळणार आहे. बिकॉज वी आर द बिगेस्ट पॉप्युलस कंट्री इन दिस वर्ल्ड राईट नाव. जगाच्या 1/6 रिसोर्सेस नाही, पण जगाच्या 1/6 लोकसंख्या असलेला देश आहे. अँड दॅट इज अ बिगेस्ट डेंजर. त्याला म्हणतात ना, होवरिंग ओव्हर आवर हेड. याच्याकरता पॉलिसी आणायला लागतील, खूप काही करायला लागेल. डास साधे भारतात येतात. ते डास कॅरियर असतात बायोलॉजिकल वेपनचे, आपल्याला कळत नाही. एक पुस्तक आहे बायोलॉजिकल वॉर्स म्हणून, तुम्ही ते वाचा. त्यात सगळा डाटा आहे. सापडलेले तळ्यात सोडलेले डास, आलेले पक्षी, आलेली फळं, हे बारीक बारीक पातळीवर घडणारे. कारण जिथे पॉप्युलेशन जिथे मारलं पाहिजे ना. जसं मला नेहमी लोक सांगतात इंग्रजांनी रेल्वे आणल्यानं तेव केलं. मी त्यांना सांगतो, जर आम्ही भंगार होतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे, आमच्याकडे काय नव्हतं, तुम्ही झक मारायला इथे आलात, थोडं असंसदीय भाषेत बोलायचं झालं तर.
दरिद्री माणसाकडे जाऊन कोणी भीक मागेल का? लूट करेल का दरिद्री माणसाच्या घराची? काय लुटेल त्याच्याकडून? आम्ही समृद्ध होतो म्हणून तुम्ही आलात ना. तसं आत्ता आम्ही पॉप्युलिस्ट आहे म्हणून तुम्ही येणार आहात माणसं मारण्याकरता. आपण कॉन्फ्लिक्टमध्ये सापडणार नाही आपली डिप्लोमसी उच्च दर्जाची असेल तर, किंवा आपण तशा अर्थाने छोटे आहोत म्हणूनही असेल. 4 ट्रिलियन काही फार मोठी साईज नाही जरी 4 नंबरची इकॉनॉमी असली तरी. पण ती मोठी होईल तेव्हा दॅट्स अनदर डेंजर विच विल फेस. बट राईट नाऊ द डेंजर ऑफ पॉप्युलेशन की ही तोंडं सामान्य तोंडं वाढत जातील, हे नको आहे. त्याचा एक अजेंडा जो आहे तो जो मुस्लिम ब्रदरहूड आणि जिहादपर्यंत आला आहे तोच आहे. ते मी इराणबद्दल बोलताना शेवटी सांगतो. दुसरा जो अजेंडा आहे या शतकाचा, या सगळ्या बॅकग्राऊंडमधून जगण्याच्या डिपॉप्युलेशनपेक्षा दुसरं टूल आहे. डिपॉप्युलेशन किंवा वन वर्ल्ड ऑर्डर हा अजेंडा आहे. एक टूल त्याचं वेपन्स वॉर आहे. दुसरं जे टूल आहे ते ग्लोबल मार्केट फोर्सेस. वेगवेगळ्या MNC आज जगातल्या 100 अर्थव्यवस्था काढा, त्यातल्या 56 कंपन्या आहेत, 44 देश आहे. असं कुठे कंपॅरिझन असते का? कंपनीचं रेव्हेन्यू आणि देशाचा GDP याची कुठं कंपॅरिझन असते का? हा जिता जागता माणसांचा प्रवाह आहे. हे ॲम्बिशन आहे, ॲस्पिरेशन आहे, भावना आहेत, जगण्याचे कारणं आहेत, कार्यकारण भाव आहेत, नातेसंबंध आहेत. ही जनरेशन आहे. ही पुढच्या पिढीकडे संक्रमित होणारी एक व्यवस्था आहे, संस्कृती आहे. ती कंपनीच्या प्रॉफिट लॉसशी कम्पेअर करतात तुम्ही. 100 अर्थव्यवस्था मोजणाऱ्या माणसांनाच तोबडं फोडलं पाहिजे. व्हॉट आर यू कम्पेअरिंग? ॲपल अँड बनानाज? दे आर नॉट राऊंड. दॅट्स अ फॅक्ट. दे आर डिफरंट थिंग्स. पण ते करतात. ग्लोबल मार्केट फोर्सेस करतात. म्हणजे आपल्या देशात जी परकीय गुंतवणूक येते फार लोकांना आनंद होतो. मला नेहमी त्या गुंतवणुकीचे टर्म्स वाचावेसे वाटतात. मी वाचतोच, त्याच्यावर मी मला लिहायचं ते लिहितोच, कळवतोच त्या खात्यांना शक्य असेल तिथे. परवा बिल गेट्स येऊन गेले, त्याचं पण मी एक टिपण काढून दिलं आहे की काय करतात बघा. मॉन्सेंटोचं बीज आणत असतील, माझं मॉन्सेंटो कंपनीशी माझं काहीच भांडण नाही, माझं भांडण माझ्या जगण्याशी आहे. तर त्याला जर पेटंटेड असेल, ते सॉफ्टवेअर आहे, ते बीज असू शकत नाही. आय हॅव टू कीप ऑन पेईंग ऑन दॅट सीड्स. दॅट आय हॅव टू अंडरस्टँड. ते होता कामा नये. जेनेटिकली मॉडिफाईड फूड नको मला. आत्ताच मी माझ्या बहुप्रसवी आणि बहुवैविध्य असलेल्या देशामधले कितीतरी धान्याचे प्रकार गमावले आहेत. माझ्या लहानपणी 6 प्रकारच्या ज्वारी होत्या, 4 प्रकारच्या बाजरी होत्या. आता एखादी बाजरी बघायला मिळते, एकच ज्वारी आहे स्टँडर्ड. आणि गहू तांदूळ मका आहे फक्त. त्याचं मोनोपलायझेशन झालं आहे, त्याचं मोनोलिथिकनेस झालेला आहे. कारण ती मग कमोडिटी म्हणून ट्रेड करता येते. तर ग्लोबल मार्केट फोर्सेस हे दुसरं एक टेंटँगल, दुसरं एक साधन आहे, दुसरं एक हत्यार आहे, दुसरा एक चॅनल आहे की जो सोफिस्टिकेट प्रमाणे येतो. तो तुम्हाला सुविधा देतो, तो तुम्हाला 2 लाख रुपये पगार देतो, तुमच्या आयुष्याचे इन्शुरन्स करतो, तुमची काळजी वाहतो. इन्शुरन्सशिवाय तुम्हाला ट्रीटमेंट मिळत नाही. तुम्ही एक अख्खी जीवन व्यवस्था कोणाला तरी घाण ठेवत जातात. आजच्या विश्वाचे अर्थ पुस्तकात माझे 40 लेख ते वाचून काढा. दॅट आर द ग्लोबल इश्यूज विल बी फेसिंग. हे 2009 साली लिहिलेलं पुस्तक आहे मी अमेरिकेहून आल्यावर. आणि ते त्या पुस्तकाचं दुसरं सिक्वल घातसूत्र. हे कोणी केलं तर घातसूत्र ते सांगतं. विषय असा आहे की हे असं दिसलंय मला, मी चूक असू शकतो, मी काही प्रॉफिट नाही. मी अगदी याच्याने सांगतो की हे सगळं खोटं असू शकतं, हे भीती असू शकते. पण आपल्याला कळलं पाहिजे. जे मला बोलवलं आहे व्याख्यानाला बळल्यानंतर मला जे कळलं आहे ते मी सांगितलं पाहिजे. आणि हे मला असं दिसतं आहे आणि तसंच चालूच राहणार अशी माझी एक आशंका आहे. हे शतक आता इथे जे 50-60चे असतील माझ्यासारखे, त्यांची अजून एक आपण 40 वर्ष राहिली समजू, सगळ्यांना 100 गाठावी काही झालं तरी. कारण हे निदान पुढच्या पिढीला सांगावं लागेल. आपण हे काम केलं पाहिजे. पण हे आपण आपल्या खांद्यावरचं जीव असं ठेवून चालणार नाही कंटाळून. ते पुढच्या पिढीकडे ते बॅटन संक्रमित केलं पाहिजे विथ नॉलेज, विथ अवेअरनेस. त्यांनी शोध घ्यावा, चूक बरोबर ठरवावं, पण हे सांगितलं पाहिजे. म्हणजे घातसूत्र लिहिल्यावर मला पुण्याच्या एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात एका माणसाने विचारलं, पुण्याचेच लोक ती, मला म्हणले हे तुम्ही कशाकरता लिहिलं? म्हटलं म्हणजे तुम्हाला विचारून पुस्तकं लिहायची? नाही तसं नाही, एवढं आम्हाला इतका ताण झाला आहे वाचून. तुम्ही ॲक्टर आहात, ॲक्टिंग करा, आम्हाला आवडेल, तुम्ही आम्हाला आनंद द्या, दुःख काय देत आहे वगैरे वगैरे. मग यांनीच ठरवायचं आपण यांना काय द्यायचं. पण ठीक आहे, असो, प्रत्येक गावाचा एक DNA असतो. मला उत्तर देता नाही आलं मी का लिहिलं याचं. पण हे खरं, ते म्हणले खरं उत्तर द्या, मॅन्युप्युलेटिव्ह येऊ नका. वयस्कर उत्कृष्ट डॉक्टर, त्यांचं माहिती, त्यांचे खूपच जवळचे संबंध आहेत आत्ता. मला उत्तर सुचलं ते मी दिलं आणि ते त्यांना आवडलं आणि त्यांनी मला एक तो पेन बिन दिला, भेट ते जाऊ द्या.
ते आज मी त्यांना असं म्हटलं की आमच्या पिढीने जो देश आमच्याकडे दिला तो आम्ही आमच्या मुलांना देऊ शकलो नाही. ही खंत घेऊन मला मरायचं नाही, निदान अवेअर करून तरी मरू शकतो. मी काही लढू शकत नाही, मी युद्ध सैन्य नाही, माझं रेजिमेंटेड काही नाही माझ्याकडे, मी राज्यकर्ता नाही. पण मला जे कळलं ते पुढच्या पिढीला देऊन तर जातो. इथे मुलं जी बसली आहेत, जी 40ची 45ची असतील जेव्हा, किंवा 30-35ची असतील जेव्हा, 100 वर्ष देशाला होतील तेव्हा देश कुठे उतरणार हे त्यांना कळलं तर पाहिजे. म्हणून हे मुलांपर्यंत पोचवायला पाहिजे. ग्लोबल मार्केट फोर्सेसचे खूप प्रकारचे उद्योग चाललेले आहेत आत्ता. स्टार्टअपमध्ये ते लोक घुसतात. आयडिया, स्टार्टअप काय आहे, सिंपल गोष्ट सांगतो, हे लक्षात घेऊन समजून घेतलं पाहिजे. एक आयडिया असते, तिचा प्रॉडक्ट करण्याकरता एक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आणि फायनान्शियल मसल लागतो. नंतर त्याला व्हेंचर कॅपिटलिस्ट फायनान्शियल मसल देतो, त्याचं युनिकॉर्न होतं, म्हणजे $1 बिलियन कंपनी होते. इतका सोपा सिंपल प्रवास आहे. बाकी जार्गन बिर्गन सगळे सोडून देतात, काही अक्कल नाही. तर तो स्टार्टअपची आयडिया भारतीय माणसाची इन्फ्रास्ट्रक्चर किंवा फायनान्शियल मसल व्हेंचर कॅपिटलिस्ट देतो, तो चीनी किंवा परदेशी. आणि त्याचं एक पेटंट नावाची, एक स्वामित्व हक्क नावाची एक मध्ये स्टेज येते. चायना 12.5 लाख पेटंट दरवर्षी घेतो, आपण 2000च्या वर आत्ता जातो आहे. ते गेले 7 वर्षात. आधी तर 100-150 असे पेटंट आहेत वर्षाला. ते स्वामित्व हक्क पण इन्स्टिट्यूशनला मिळतं, इंडिव्हिज्युअल मिळत नाही. संजय देशमुख इथे बसले, त्यांच्या नावावर पेटंट आहेत, त्याला इन्स्टिट्यूशन जोडून घ्यायला लागतं. इन्स्टिट्यूशनच नाहीत भारतात जोडून घ्यायच्या. परदेशी इन्स्टिट्यूट पेटंट तुमच्या नावावर पूर्णपणे राहतच नाही. प्रॉडक्ट बनतो, प्रॉडक्टवर कंपनी नफा कमवते, व्हेंचर कॅपिटलिस्ट पैसे कमवतो, आयडियावाला परत माणूस दुसरी आयडिया डोक खाजवत रस्त्याच्या बाजूला बसलेला असतो. हे ग्लोबल मार्केट फोर्सेस करतात. ग्लोबल मार्केट फोर्स तुम्हाला नाही ते मेडिसिनचे प्रॉब्लेम सांगतात. ते सांगतात 80-120 ही ब्लड प्रेशरची नॉर्मल रेंज आहे. हे कोणी ठरवली? मी तुम्हाला खोटं वाटेल, फार्मामध्ये मी खूप डीप गेलो, माझा विषय नसल्यामुळे गेलो कदाचित, कारण आपल्याला अडाणी माणसाला कुतूहलच असतं ना फक्त, बाकी काय असतं. मी ते अनेक पॅथॉलॉजिकल जुने 90 वर्षाचे एक पॅथॉलॉजिस्ट भेटले मला. मी त्यांना म्हटले आलं कुठून हे रिझल्ट सगळे? ते म्हणले नाही, हे त्यांनी स्टँडर्ड घेतले आणि आपल्यावर ठोकले. या देशाच्या ट्रॉपिकल वेदरला, या जनरेशनला, या DNA ला, या ट्रॉपिकल वेदरच्या एन्व्हायरमेंटला, या ट्रॉपिकल फूडच्या एन्व्हायरमेंटला, या ट्रॉपिकल जगण्याच्या ताण्याबाण्याला, या संस्कृतीच्या सगळ्या धाग्यांना सूट असं ब्लड प्रेशर किती असलं पाहिजे, शुगर किती असली पाहिजे, याची कुठेही सर्वे झालेले नाहीत. जेव्हा जिनेवामध्ये एक पिटिशन टाकला गेला, सांगितलं असं काय तुम्ही 70 म्हणताय, ते म्हणले नाही असं करा 70 ते 110 ठेवा, सगळे येऊन जातील. अरे असं कसं चालेल? सगळ्या प्रकारचे टेस्ट रिझल्ट आत्ता सांगताय कोलेस्टेरॉल फ्रॉड आहे. इतक्या वर्षानंतर किती माणसांचे आयुष्य, किती डॉक्टरांचे आयुष्य, किती हॉस्पिटलच्या, किती फार्मा कंपन्यांचा, किती बिलियनचा नफा गेला कोलेस्टेरॉलच्या गोळ्या बनवून आणि ते खाण्यात, बाकी लोकांचं आयुष्य आत्ता सांगताय तुम्ही. फार्मा कंपन्या सोडा, ते त्या ग्लोबल मार्केट फोर्सेसचे साधनं किंवा टेंटॅगल्स किंवा काय त्याला म्हणता येईल ती आयुध आहेत. त्यांच्यात पैसे टाकले आणि सांगितलं बनवा. माझ्या आजच्या विश्वाच्या अर्थामध्ये मी एक मर्क नावाच्या कंपनीचा स्टडी दिला आहे. त्यांना जेव्हा कळलं की 75 ते 70 हे ब्लड प्रेशरची रेंज 75वरून 70 केली तर $2 बिलियन गोळ्यांचा खप आहे. त्यांनी तसा रिपोर्ट लिहून घेतला रिसर्चकडून, एका त्याला प्रॉफिट ॲश्युअर केलं असेल. आपल्या देशातल्या जगण्याकरता काय नॉर्मल पॅरामीटर आहे आयुष्याचे, आरोग्याचे? याचा काही सर्वे आहे का आपल्याकडे कोणाकडे? आम्ही वाघभटाचं काही म्हटलं की ते काय ते पुढे आहेत. तुच्छता, स्वतःच्या ज्ञानाबद्दल पराकोटीची तुच्छता. ठीक आहे, त्याचं प्रूव्हमेंट केलं नसेल कोणी, आपण प्रूव्ह करू ना, आपण सर्वे करूयात, असं कोणी म्हणत नाही. आपण भंगार, हे ग्रेट, जाऊ द्या, घ्या गोळ्यान झोपा, आपल्याला काय फरक पडतो. हे शॉर्टकट आहे ना, या पुढच्या पिढीकरता माती करणार आहेत. आणि हे ग्लोबल मार्केट फोर्सेस करतात, त्याच्याने पण लोकसंख्या कमी होणार. असे अनेक क्षेत्र आहेत. ऑइलचं आहे, टेक आहे, बिग टेक आहे, डाटा काय हो. और एक काळी सोन्याची नाणी होती. मग सोन्यासारख्या धातूचा साठा किती, याच्यावर नोटा छापायचे. मग नंतर काय आलं, तेल सापडलं. मग डॉलर तेल जोडलं गेलं. मग डॉलर गेम निक्सनने केला. सांगितलं तेल आणि सोनं हे डॉलरशिवाय विकायचं नाही. इराणवर बोलताना त्याच्यावर येईल, मला फक्त आठवण द्या. मागच्या वर्षी जून 2024 पक्षाच्या मागच्या वर्षी मोहम्मद बिन सलमानने सौदी अरेबिया डॉलरच्या अगेन्स्ट सोनं तेल देईल असं काही नाही, कुठली करन्सी घेऊन आहे त्याने सांगितलं. तिथे या आजच्या युद्धाचे बीज आहेत, ते येतो मी त्याच्याकडे. पण डॉलरचा बेस तेच होता. अजूनही बाकी देशांना आपण का बरं ते चंद्रशेखर असताना ते सोनं विकलं हो,
ऑइल पाहिजे होतं आपल्याला. ऑइल डॉलरशिवाय मिळत नव्हतं. रॉथशिल्डची मालकी आहे, रॉकफेलरची मालकी आहे ऑइलवर. मग ते घ्यायचं तर डॉलर पाहिजे. सोनं विकून डॉलर येणार कुठून? माझा माल कोण डॉलरमध्ये घ्या, सोनं माझ्या डॉलरमध्ये घेतील. मग सोनं काढलं आपण, घाण ठेवलं, ते डॉलर घेतले, त्यातनं तेल आणलं. हा डॉलर गेम आपल्याला कळत नाही. लोकांना प्रश्न पडतो, अमेरिका 38 ट्रिलियनचा डेप्ट आहे, कर्ज आहे, 32 ट्रिलियनचा GDP आहे, एवढा डॉलर स्ट्रॉंग कसा? कारण तो या दोन सगळ्यात मोठ्या ट्रान्झॅक्शनल कमोडिटीला जोडलेला आहे अपरिहार्यपणे. दॅट इज अ डॉलर गेम निक्सन प्लेड इन 1969. जोडलेला आहे तो, तुम्ही काय करू शकत नाही. सगळ्यात जास्त ट्रान्झॅक्ट डॉलर होतो, कारण सगळ्यात जास्त ट्रान्झॅक्ट या कमोडिटी होतात, तेल आणि सोनं. मग हे सगळे ग्लोबल मार्केट फोर्सेसचे गेम आहेत. आता काय करन्सी आहे माहिती आहे का? डाटा. आता डेटा इज अ करन्सी, न्यू करन्सीज. म्हणून त्यांनी सेंट्रल बँक उभ्या केल्या, ज्याच्यावर कोणाची मालकी नाही, सरकारचा ताबा नाही. लोकांना पटत नाही, आपल्याकडच्या इकॉनॉमिक्सला पटत नाही. मला आश्चर्य वाटायचं मी आलो तेव्हा. कोकले इन्स्टिट्यूटमध्ये मी गेलो होतो, मला ते म्हणले तुम्ही काही सांगता? म्हटलं अहो मी कशाला काही सांगू, इष्ट माणूस आहे का मी? वॉल स्ट्रीटला काम केलं 12 वर्ष. मला म्हटलं शेवटी मला त्यांना म्हणजे मला नंतर असं झालं, माझं गुदमर व्हायला लागली. यांना समजून कसं सांगायचं? मी त्यांचा डाटा काढला, डायरेक्टर बोर्डची लिस्ट काढली, कोण कंपन्या या बँकेच्या मालकी हक्क शेअर होल्डिंग आहे बघा, सरकारी सरकारच्या कंपन्यांचं शेअर होल्डिंग असतं का, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं असतं का सरकारी मालकीमध्ये, हे सगळं सांगितलं. शेवटी मला सापडलं, माझ्याकडे एक डॉलरची नोट होती, ती मी काढली, टेबलावर ठेवली. त्यांना म्हटलं या नोटेवर काय लिहिलं आहे? म्हणजे काय लिहिलं आहे? बरं तुच्छता अशी स्वरांमध्ये काय लिहिलं आहे? म्हटलं वाचा ना. मी काय वाचतो? तुम्ही वाचा. वाचतो. त्यावर लिहिलं आहे दिस इज द लिगल टेंडर फॉर ऑल डेप प्रायव्हेट अँड गव्हर्मेंट. प्रायव्हेट अँड गव्हर्मेंट डेप्ट म्हणजे खाजगी आणि सरकारी कर्जाकरता टेंडर होण्या, हे एक लिगल टेंडर ही नोट. म्हणजे आपल्या नोटेवर काय लिहिलं आहे हो? आय प्रॉमिस टू पे बेअरर ऑफ दिस रुपीज. इट इज अ प्रॉमिसरी नोट, इट कॅनॉट बी रिजेक्टेड. आणि त्याला बेल होत नाही, त्याला अटक होते नोट नाकारली तर, कारण सरकार नोटे मागे उभं आहे. ते लिगल टेंडर आहे. 27 डिसेंबर 2013ला तो कायदा पास झाला आहे फेडरल रिझर्व्ह बँकेचा, ज्यात 100 लोकांचं एकत्र सदन आहे, सिनेट आणि काँग्रेसचं. 100पैकी फक्त 52 लोक हजर आहे, त्यातले 26 लोक प्यायलेले आहेत आणि 25 लोकांनी वोटिंग केलं आहे. कारण ख्रिसमस 27 डिसेंबर तेव्हा तो कायदा पास झाला आहे, तो अजून चालू आहे. ते टर्न अराऊंड करणारा एक प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी, त्याने 11101 नावाचा ऑर्डनन्स काढला. 5 बिलियनच्या नोटा छापल्या, त्याचं नाव ग्रीनबक्स ठेवलं, त्याच्यावर ट्रेझरीला सांगितलं सही करा. तेवढं मात्र केंद्राला मारल्यानंतर ते एक झालं की ट्रेझरी सेक्रेटरी सही करतो, त्याला माहीत नाही तो कशावर सही करतो आहे. ट्रेझरीला सांगितलं ट्रेझरी नोटा छापायच्या आहे, बँकेने छापायच्या नाहीत. 4थ्या दिवशी केनेडी उतरला डालसला, त्याला गोळ्या घातल्या. लिंडन जॉन्सन उप अध्यक्ष होता, तो प्रथेप्रमाणे अध्यक्ष झाला. त्याने विमानतळावर, डालस विमानतळावर शपथ घेतली, विमानात बसला, 11:30 वाजता वॉशिंग्टनला उतरला. पहिलं त्याने काम केलं, तो ऑर्डनन्स मागे घेतला. आता या घडलेल्या घटनेची नोंद आहे, पुस्तकात दिले आहेत तपशील सगळे. प्रश्न असा आहे की हे ग्लोबल मार्केट फोर्सेस करतात. FDI ती काय कंट्रोल करते? पॉलिसी कंट्रोल करते, चालणार नाही. हां, माझ्या प्रोसेस इझी करेल तर मला चालेल, माझं जगणं सुसह्य करेल चालेल, पण पॉलिसीज ठरवेल तर चालणार नाही. कारण त्याच्यात पण माझी हानी आहे, मनुष्य हानी आहे. त्यामुळे दोज आर द 2 बिगेस्ट डेंजर्स. म्हणजे वन वर्ल्ड ऑर्डर आणि डिपॉप्युलेशन अजेंडा, त्याचे हे 2 टूल, बायोलॉजिकल वेपन आणि वॉर्स, हे 2 टूल आपल्या डोक्यावर या शतकात तरंगणार आहेत आणि आपल्याकडे लक्ष जास्त असणार आहे. आता आपलं असलंच तर दुर्दैव असं आहे, मला नाही वाटत दुर्दैव, पण आपण म्हणूया की या अत्यंत चांगल्या आपल्या भरभराटीच्या काळामध्ये हे आपल्या डोक्यावर ढग आलेले आहेत. त्यातनं आपण कसं मार्ग काढतोय, लिडरशिप कोण येईल ते ठरवेल. यदाही धर्मस्य खरं असेल तर तसं घडेल, आणखीन कोणीतरी येऊन उभे राहतील. पण हे चालू राहील आणि हे चालू राहिलं पाहिजे. देश चलते रहना चाहिए आणि तो देश म्हणून चालेल अशी आशा व्यक्त करतो. हे प्रतल आहे. बाकी मल्टीपोलर वर्ल्ड आहे, पॉवर शिफ्ट आहे, रिसोर्स, कॉम्पिटिशन, टेक्नॉलॉजी, मिलिटरी, या 4 गोष्टींवर चालणार आहे जग सगळं. ते सगळं आहे. प्रादेशिकता वाढलेली आहे, जागतिकता कमी झाली आहे. ग्लोबलायझेशनच्या एजमध्ये हे ग्लोबलायझेशनचंच फळ आहे. कारण ग्लोबलायझेशनचा अर्थ असा यांनी केला की आमचं तुम्ही घेणं म्हणजे ग्लोबलायझेशन, तुमचं आम्ही काही घेणार नाही. तुम्ही मला पाठवता का ISO 9000? मी त्या नाटोच्या मेंबर्स पार्लमेंटरी बोर्डला मी ते रूल काढून दाखवला. म्हटलं ISO 9000 आलं, मग 10,000 आलं, 10,500 आलं. आमच्या इंजिनिअरिंग गुड्स करता
तुमच्याकडे विकायचे असतील, तुम्ही विकारी आहे, तुम्हाला गरज आहे, तुम्ही आम्हाला कोण सांगणार? क्वालिटी इन्सिस्ट करणं चुकीचं नाही, रूल कोण घालणार आणि त्याचं ऑडिट करणार, त्याचा खर्च आम्ही करायचा. आणि त्यांना म्हटलं हे रिस्ट्रिक्शन होते, हे तुम्ही आम्हाला सांगितलं, हे ग्लोबलायझेशन शिकवलं तुम्ही आम्हाला. समरकंदचे व्यापारी गाणं म्हणत आमचा माल घेऊन जायचे, मसाल्याचे पदार्थ मिडल ईस्ट मध्य पूर्वेतून पार युरोपपर्यंत. त्यांनी कधी असं इन्सिस्ट नाही केलं आमच्याकडचे धने खातात, मिरे खातात, हे खातात, ते खातात, आता आम्हाला तुमचे जगण्याचे स्टँडर्ड दाखवा, तुम्हाला पुस्तकीन दाखवा, तुमचे रिपोर्ट दाखवा मेडिकल, तरच तुम्हाला देऊ. ग्लोबलायझेशन काय असतं? सगळ्यांनी सगळ्यांचं उपयोगात आणणं आणि आनंदाने जगणं. वसुधैव कुटुंबकम. ग्लोबलायझेशन म्हणजे जीवजीवस्ते जीवनम, सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट नाही. तो डार्विन एक मूर्ख मनुष्य काहीतरी सांगून गेला, आपण ते फॉलो करतो. जीवजीवस्ते जीवनम ही जगण्याची गणते. दॅट इज वॉट नथिंग बट अ जिओ इकॉनॉमिक्स, दॅट इज नथिंग बट अ जिओ पॉलिटिक्स. जीवजीवस्ते जीवन, प्रत्येकाने एक दुसऱ्याला मदत केली पाहिजे, जगाला एकमेकाच्या अवलंबित जगलं पाहिजे. परावलंबित्व निघून गेलं, आता प्रादेशिकता आली आहे. भारताने त्यांचं सगळ्यांची झोप उडवली ते डिजिटलायझेशन करून. आपल्याला कल्पना नाही आपण UPI करतो त्याची ताकद काय जगामध्ये आज. ते नाटोच्या लोकांनी जे 12 प्रश्न विचारले त्यातले 4 प्रश्नाचं डिजिटलायझेशन होते की हाऊ यू कुड अचीव इट. तुमच्या माणसाला 25 आकडे मोजता येत नाही, त्याला कळत नाही काय लिहितोय मी ते, आणि तो 1 मिनिटात QR कोडवर टुक करून पैसे पाठवतून घेतो. कारण ते तुमच्या मूल्याशी जोडलं आहे, स्किलशी नाही. स्किल वाढवतरी असतं, पेरिफेरियल असतं, मूल्य कोर आहे. मेक माय इझी लाईफ माय सेल्फ इज माय कल्चर टेल्स मी, and it teaches me and I will do that, and I have no hurdle for that, no hurdle to learn. ही ताकद मूल्य देतं, आणि ही ताकद आलेली म्हणून ते UPI आपल्याकडे 27 अब्ज ट्रान्झॅक्शन्स आहे महिन्याला. आता इराणकडे येऊ, कारण वेळ संपत आला असेल. मिलिंद बलाळांनी घड्याळ बघितलंय 2दा. $680. मेसोपोटियनच्या आत्ताच्या इराक म्हणता अशा राज्यामध्ये पैगंबराचा नातू हुसेन 72 लोक घेऊन आला आणि त्याने त्यांच्यावर हल्ला केला, हजारो सैनिकांवर. आणि त्यात ते 72 लोक मरणारे त्या हुसेनला माहिती होतं, आपण किरकोळ आहोत. तेव्हापासून तो करबला जो आहे ना, तो तेव्हाचा सेरेमनी आहे पैगंबराच्या नातूचा, त्याला करबला म्हणतात. आठवतं इराकमध्ये? हे 680चं आहे. ते झालं युद्ध घोडे आणि तलवारींनी. 2026ला तोच करबला चालू आहे. F-35 आणि बॉम्ब हे त्याचे टूल आहेत, घोडे आणि तलवार नाही. हा इराणचा कॉन्फ्लिक्ट आहे. एकमेव शिया राजवट, 21 कोटी शिया माणसं आहेत जगात, एकमेव शिया राजवट. तिथे तो जेव्हा करबला घडला तेव्हा इस्लामचे 2 भाग झाले, त्यातला एक शिया आणि दुसरा सुनी आहे. इतिहास आहे, मी काही नवीन स्टोऱ्या काढलेल्या नाही अल्लाउद्दीनच्या पोतडीतले. तेव्हा शिया सुनी पंथ झाले. त्यात मग अनेक इंट्रिग असते, ते सगळं सोडा. इन जनरल ते बायफर्गेशन लाईन आहे ती करबला इन्सिडंट ही 680. आत्ता तेच चालू आहे. सगळे सुनी एकत्र आहे आणि शियांविरुद्ध लढत आहेत. इराण एकमेव शिया देश आहे. इराण संस्कृती एक आहे, पर्शियन थोडीफार संस्कृती आहे, जे मुस्लिम राष्ट्र असून पण झरतृष्टचे जन्मदिन त्याच्याकडे राष्ट्रीय सुटी आहे. तेहरानला 2दा गेलो आहे मी. माजिद मारीच्या पिक्चरमधून आपण तेहरान पाहिला आहे, इराण पाहिलं आहे. सामान्य भारतासारखीच ग्रामीण संस्कृतीचा देश आहे. पण फाईट ही आहे. आता एक लक्षात ठेवा, अमेरिकेचे प्रॉब्लेम काही कमी आहेत का हो? अमेरिकेचे प्रॉब्लेम असे आहेत की 32 ट्रिलियनची GDP आहे, 38 ट्रिलियनचं डेप्ट आहे, आणि जे ट्रेझरी बॉन्डमध्ये डेप्ट आहेत ते जवळपास 95 ट्रिलियनचे आहेत. म्हणजे 134 ट्रिलियनचा डेप्ट आहे, 32 ट्रिलियनचा GDP आहे अमेरिकेचा. ट्रेझरी बॉन्ड म्हणजे उसने घेतलेले पैसे परत द्यायचे आहेत ना, ते तर पण पकडायला पाहिजे ना डेप्टमध्ये. ऑल प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट डेप्ट्स. तो अमेरिकेला प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम असा झाला की मागच्या वर्षी तो सगळ्यात हुशार माणूस रियादला बसला आहे, त्याचं नाव मोहम्मद बिन सुलतान, MBS असं ते शॉर्ट नेम आहे. त्याने मागच्या वर्षी 2024 जूनमध्ये एक फतवा काढला, कोणी कुठलेही करन्सी घेऊन या, तेल घेऊन जा. तेव्हा डॉलरला पहिला धक्का बसला. तो एक अमेरिकेचा प्रॉब्लेम आहे. ट्रम्प इज नॉट फायटिंग फॉर द पॉलिटिकल स्टॅबिलिटी, ही इज फायटिंग फॉर इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. अँड फॉर हिम
द वॉर इज इनएव्हिटेबल. तुम्ही जेव्हा कोसळत असता, एखादं राष्ट्र जेव्हा आर्थिकदृष्ट्या गर्तेत जातं, तेव्हा दोन मार्ग असतात. त्या गर्तेत नष्ट होणं किंवा युद्ध करणं. जगातल्या सगळ्या राष्ट्रांचे पुनरुज्जीवन जे झालं आहे, ज्याला रिनायसेन्स म्हणतात किंवा ज्याला पुनरुत्थान म्हणतात, त्याला तुम्ही काही म्हणा, ते सगळं रिइन्कार्नेशन हे युद्धातनं झालं आहे. आयदर ती संपली आहेत किंवा युद्ध करून परत उभी राहिली आहेत. आता हा झालं काय गोंधळ, फक्त मला असं वाटतं. गंमत बघा, पार्ट्या कशा आहेत. अमेरिका, इस्रायल आणि MBS म्हणजे कोण? ज्यू, ख्रिश्चन आणि सुनी. विरुद्ध कोण आहे? इराण, शिया. पट असा आहे बरं का, धार्मिक पट असा आहे, तुम्ही त्याचे काही अर्थ काढा. आणि तो आत्ताचा नाही, 680चा आहे. तो रिपीट झाला आहे, एवढाच फरक आहे. त्यामुळे यांना ते जायला हवं आहे. पण आता दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या माणसाच्या तुम्ही पहिल्याच दिवशी अख्खी कमांड मारून टाकतात तिथल्या प्रमुखासकट, तेव्हा त्याचे दोन परिणाम होतात. एक रिटॅलिएशन होतं किंवा एक तो देशच सगळं सैन्याचं मॉरल जातं आणि ते मृतप्राय होतं. आता यांनी काही मध्ये कुठेतरी इराण उभा आहे, आणि दॅट इज एक्झॅक्ट वरी US इज फेसिंग राईट नाव. कारण जे इंटरनॅशनल ॲटॉमिक एजन्सी आहे त्यांच्यानुसार इराणमध्ये अणुबॉम्ब बनू शकेल एवढं युरेनियम आहे. जो माणूस 3000 इराणकडे मिसाईल्स आहेत, तो स्टॉक असेपर्यंत इराणने का सुरू केलं हे? का दुबईवरून त्यांच्यावर हल्ले केले? हा लढा असा आहे म्हणून. त्यांच्याशी काय आहे, पण त्या लक्षात असं आलं की हे असा प्लॅन आहे. आणि इराण हे परत अरब आणि पर्शियनमध्ये बेसिक फरक बुद्धिमत्तेचा आहे. अरब मूर्ख देश आहेत, पर्शियन थोडी संस्कृती असल्यामुळे ते जरा त्यांच्याकडे थोडं शहाणपण आहे, बुद्धिमत्ता कमी असली तरी. त्यांना ते ऑक्टोपससारखं सगळीकडे बघतात ते एका वेळेला. त्यांच्या लक्षात आलं की असा पट आपल्या विरुद्ध लावला असेल तर आता आपल्याला त्याची जे बलस्थानं आहे ती मर्मस्थानं केली पाहिजे. त्यांच्या दोस्त राष्ट्रांना संपवलं पाहिजे. कारण शेवटी इट इज कमिंग टू 21 करोड वर्सेस अदर्स विच इन्क्लूड ऑल्सो ख्रिश्चन अँड ज्यूज. म्हणून त्यांनी उठसूट दुबईपासून सगळीकडे ते मिसाईल टाकायला सुरुवात केली, जेणेकरून त्यांना मॅनेज करणं कठीण व्हावं. ते अमेरिकेला कळत नाही असं नाही. त्यांना माहिती आहे की हे आता जेव्हा 3000 संपतील ना, तेव्हा ते एका अस्त्राकडे जातील, त्याचं नाव अण्वस्त्र आहे. तेवढे युरेनियम आहे त्यांच्याकडे. काय साईज आहे इस्रायलची? न्यूजर्सी एवढी साईज आहे. अमेरिकन स्टेट न्यूजर्सी एवढी साईज आहे इस्रायलची. एक अणुबॉम्ब खूप आहे. त्याला काही शिल्ड लावा, काही लावा, ते ट्रायल घेत असतील. कुठे त्यांचं शिल्ड भेदू शकतो आपण, कशाने भेदू शकतो, कुठल्या मिसाईलवर लोड करायचं. अच्छा, शाहीद जातं का? हो, शाहीद इज बेटर. अच्छा, रशियन एक जातं का टेक्नॉलॉजी, ते बेटर आहे. ते ट्राय करत असतील. वी डोंट नो वेअर दे विल लोड व्हॉट इफ द टाईम कम्स. मांजर उडी मारतं हो दाबलं तर अंगावर. हा देश संस्कृती आहे, त्याला इतकं दाबत नेलं तो एक जी उडी मारेल त्यात कळेल कुठे जातील ते. हे अमेरिकेला कळतं आहे, म्हणून त्यांनी नवीन एक गेम त्या युद्धात सुरू केला आहे. इफ यू आर फॉलोइंग द न्यूज एव्हरी डे व्हेरी पर्टिक्युलरली, तो गेम त्यांनी कुर्दिश लोक आहेत, त्यांची संख्या आहे 1.2 करोड. ते कुर्दिश लोक म्हणजे ते शियांच्या ताकदीपुढे दबलेले वंचित माणसं आहेत त्या देशातली. त्यांना कुर्दिश राज्य द्यायचं कबूल केलं. त्यांना आत्ता पैसा आणि शस्त्र अमेरिका देते. सांगते तुम्ही इराणशी लढा इंटरनली. लेट अस नॉट मेक दिस फाईट अगेन्स्ट ख्रिश्चन प्लस ज्यूज प्लस सुन्नी वर्सेस शिया. लेट अस बी कुर्दिश वर्सेस शिया. टेक द लँड फ्रॉम देम. वी विल गिव्ह अ स्टेट ऑफ कुर्दिश. आणि इथे इर्दोगान तुर्कस्तानचा हल्ला आहे. त्याला ते कुर्दिश झालं तर तुर्कस्तानचं महत्त्व संपून जाईल, म्हणून तो त्या कुर्दिश लोकांवर हल्ले करायला सुरुवात केली तुर्कस्तानने. हा पट नीट समजून घ्या. लोकांना उठसूट यांनी का रिॲक्शन दिली? अहो, त्यांचे लफडे आहेत ते. उठसूट आम्ही रिॲक्शन कशाला द्यायला पाहिजे? ऑफिशियली देऊ जे काही प्रोटोकॉल आहे ते. अजून आमच्यापर्यंत आम्ही ना, आमचा देश ना शिया आहे ना सुनी आहे. म्हणजे आम्ही भारतीय मुसलमान आहेत आमच्याकडे, आणि त्यांना मी शिया सुनी मानत नाही. ओरिजिन सोडून द्या. ओरिजिन तर काय, ते सगळेच कन्व्हर्टेड आहेत. त्यांना आम्ही त्यात कधीच जाऊ देणार नाही ना, उडू देणार नाही ना. त्या रंगाचे पट्टे लावूनच घेणार नाही आम्ही. आमचे भारतीय मुसलमान म्हणू ना. आम्ही कशाला जाऊन त्याला सहानुभूती व्यक्त करू, याच्या विरुद्ध बोलू? नाही बोलणार. त्यांचं सेटल घ्या होईल बघायचं. आता तो पॉईंट जवळ येतो आहे. क्षेपणास्त्र संपत जातील तसा इराण विल गो टू दॅट नटशेल टू यूज युरेनियम अगेन्स्ट दिस. ऑर if by that time Kurdish takes over with the money and ammunition supply of US, Iran will be divided.
पण माझ्या घातसूत्र पुस्तकामध्ये मी 17 पानं लिहिली आहेत त्याच्यावर. व्हॉट इज द ग्रेटर इस्रायल प्लॅन, युनॉन नावाच्या माणसाने दिलेला 18व्या शतकात. त्याचं पूर्ण मी परत अभिरामला पाठवलं ते, की त्यांनी हे सांगितलं. तिथे मी त्यात सगळे त्यांची वाक्यात उद्धृत केली आहे. ग्रेटर इस्रायल पाहिजे. सिरिया, येमेन हे सगळे राष्ट्र गेली, लिबिया सगळे. उरलं तर इराण, ते पण आता या निमित्ताने संपेल. ज्या क्षणी, म्हणून इराण होर्मुज का बंद करतं इराण? ही वॉन्ट्स देम टू गेट एंगेज विथ व्हेरियस थिंग्स. ऑक्टोपस शब्द लक्षात ठेवा. बुद्धिमान आहे, शहाणपण असलेला राष्ट्र आहे. 17-60 ठिकाणी गुंतवून ठेवतील त्यांना युद्ध करायला. होर्मुज ओपन करायची का यांच्यावर हल्ला करायचा का त्यांच्यावर करायचा, याच्यात ते सापडले आहेत. आणि त्यांनी त्याचं प्लॅनिंग करतायत, कारण त्यांना माहिती आहे की ही लास्ट होप आहे शिया कम्युनिटी करता. आणि मग ते शेवटी असं होतं ना की माणूस त्याच्यावर येतो की आता मी मरणारच का, मारिता मरे ना, आता मी यांना दाखवूनच देतो काय व्हायचं, नुकसान बिनचं काय करतील. हे युद्ध तशा पद्धतीने जाईल. त्यामुळे ते अजून काही दिवस चालेल. ग्रेटर इस्रायल करूनच राहील अमेरिकेच्या मदतीने. अमेरिकन प्रेसिडेंट इज अ पपेट ऑफ इस्रायल. घातसूत्र वाचा त्याच्याकरता. मी नेहमी सांगतो गाझा स्ट्रीपमध्ये काही भांडण नाही. भांडण वॉल स्ट्रीटवर आहे. सगळ्यात लिक्विड मनी आहे अरबांकडे, आणि सगळे वॉल स्ट्रीटचे मनी मॅनेजर जीव आहेत, त्यांच्यातला झगडा आहे. गाझा स्ट्रीप त्याला लागते. तो झगडा समर्थन करण्याकरता एक कॅनव्हास लागतो, दॅट इज गाझा स्ट्रीप. त्यांचं काहीच कोणावरतून अडलेलं नाही. झगडा वॉल स्ट्रीटवर आहे. 145 ट्रिलियनचं डेली मार्केट कॅप आहे. एवढं मार्केटशी खेळतायत ते. भारताची GDP 4 ट्रिलियन आहे. त्यावरून अंदाज येईल तुम्हाला. तिथे झगडा आहे. त्याला हे असे लागतात, काही एक दृश्य परिमाणं लागतात तुम्ही केलेल्या कृत्याला. 9/11 जे होतं दृश्य परिमाण वेगळ्या कृत्याकरता असलेलं. त्यामुळे याच्यामध्ये हे सेटल होईल तेव्हा मध्यपूर्व शांत होईल. कदाचित पुन्हा ते कुर्दिश तयार होईल, इस्रायल मोठा होईल, इराण संकोचून जाईल, त्याची ताकद तो अपंग झालेला असेल, तो पुन्हा उभं करण्याकरता भांडवल होतील, त्याच्यातनं पैसा मिळवतील. जे जपानच्या बाबतीत केलं, अणुबॉम्ब टाकून जपानला सगळी रेल्वे लाईन अमेरिकेने बांधून दिली, जपानला एअरपोर्ट अमेरिकेने बांधून दिले, पब्लिक कॉलनीज बांधून दिल्या फुकटात ॲज अ रिपेंडिंग मेजर और व्हॉट दे डिड नॉट कॉल इट, बट दॅट्स व्हॉट दे डीड. कारण त्यात परत अमेरिकन कंपनीने पैसा टाकला, त्यांच्या बरकत आली, त्यांचा धंदा वाढला. हे मध्यपूर्वेत पुढची 20-21 वर्ष घडत राहील. तोपर्यंत आपल्या देशाचा 100वा 2047 उभं राहील. तेव्हा तुम्ही सगळे समोर बसलेले 30, 35, 40, 85चे असाल. आमच्यापैकी बरेच लोक असतील, बहुतेक सगळेच असतील. ऐकू येणार नाही, दिसणार नाही, पण असतील काही लोक. आणि तेव्हा आपण जे बघू ते आपली 2 नंबरची इकॉनॉमी असेल. तरीसुद्धा इतकं सारं होत असूनही माणसाची जाप अद्याप पृथ्वीच्या पाठीवर जिवंत, तसं दादासाहेब शिरवाडकर म्हणायचे तसं आहे. इतकं सारं होत असूनही भारत असेल, 2ऱ्या नंबरची इकॉनॉमी असेल. आणि मला वाटतं इराण इस्रायल वादाचा हा शिया सुनी अंतर्गत झगडा 1680चा 2026ला कायमचा विसावा घेईल. परत याच्याकरता नवीन रणकंदनं पुढच्या 100 वर्षात होणार नाहीत, 500 वर्षात होणार नाही. कारण अमेरिकेपुढे 4 गोष्टीचा आत्ता चॅलेंज आहे. एक, जगाचा तेल पुरवठा परत हातात ठेवणं. दुसरं, आणि ते गोल मॅच होतात. तुम्ही म्हणाल मग बिन लादेन त्यांच्याबरोबर कसं, आपलं बिन सुलेमान त्यांच्याबरोबर कसं काय? बिकॉज अमेरिका नोज ही कॅनॉट डिस्टर्ब, दे कॅनॉट डिस्टर्ब हिम. ही कॅन रिव्हर्स हिज ऑर्डर एनी टाईम. ही बिकम्स पार्ट ऑफ दॅट गेम वेअर ही डझंट वॉन्ट शिया टू बी अराउंड. दॅट अमेरिका विल हेल्प, अँड देन ही विल हेल्प बॅक गिविंग द करन्सी टू अटॅच टू ऑइल अगेन. टॅक्टिक्स असतात प्रेशरच्या. दुसरं, त्यांना तेलावर आपला पूर्ण कंट्रोल हवा. त्यांना इस्रायल मोठा झालेला हवा तिथे. इराण नावाचं शियांचं राष्ट्र सुरू आणखीन 4 लोकांच्या, आणि ते आपल्या दोस्त राष्ट्रांच्या तिथे सगळं त्यांचं सहकार्य केल्यासारखं होतं. आणि चौथं, पुढच्या 500 वर्षामध्ये इस्लाम कुठे असेल याचा आराखडा त्यांना आखायचा आहे. त्याच्याकरता हे युद्ध, ही लिटमस टेस्ट म्हणा, कुठली अमुक प्रेग्नन्सी टेस्ट म्हणा, त्यातनं काय जन्माला येईल माहीत नाही अशी टेस्ट म्हणा, पण ती टेस्ट आहे. आणि या टेस्टचा कालावधी माझ्या दृष्टीने 30 दिवस असेल. कदाचित कुर्दिश जर आले आणि खरंच लढले, ते बिचारे गरीब लोक जे खरोखर आश्रिताचं जीवन त्यांच्या देशात जगतायत, त्यांना जर उभं राहिलं, बळ आलं, ते उभे राहिले, कुर्दिस्तान झालं, त्याचे ॲग्रीमेंट झाले, ते हळूहळू बोलणे सुरू करतील, डिप्लोमॅटिक चॅनल ओपन असतात. इराणचं नेतृत्वच राहिलं नाही. आणि तो जरा आघात त्यांचा, त्या एकाने प्रतिक्रिया अशी दिली अमेरिकेतल्या एका माझ्या मित्राने, की जरा तो जास्त डीप झाला, सगळी कमांड मारायला नको होती. कारण मग ते मरो या मारो या लाईनवर येतील, विच इज नॉट एनव्हिसेज बाय युनायटेड स्टेट्स. पण ते ट्रम्प आहेत ना, त्यांनी विचार करावा, तर मग विचार कोणी नाही करायचा.
सो एनिवे अशा जगात आपण उतरू तेव्हा काय होईल आपण फक्त सर्वेपी सुखीनच म्हणतो ही प्रार्थना म्हणत राहू आणि त्यातनं आपण उभं राहू. पण ती आशा मात्र आपल्याला ठेवायला लागेल. कारण कुसुमाग्रजांची कविता आहे ती सांगून थांबतो. ते म्हणतात, सूर्यास्ताचे हे 4 किरण मी खुडून आणले आहेत आजच्या भयाण तुफानलेल्या रात्रीसाठी. सूर्यास्ताचे हे 4 किरण मी खुडून आणले आहेत आजच्या भयाण तुफानलेल्या रात्रीसाठी. ते देणार नाहीत प्रकाश, ते उजळणार नाहीत कोपरे, ते फक्त जागृत ठेवतील उद्याचा सूर्योदय तुमच्या आणि माझ्या मनातला. धन्यवाद.